हाँ बच्चा। Sinora, yeah, yeah. बोलू, प्रेयर करूं? Ah, yes, yes. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen, amen. Man, thank you. Thank you, Judah, for uh, taking out time and restarting the Kabbalah sessions, uh, which are highly awaited by everybody. Welcome back. Thank you, thank you. Okay, let's start. This from this month I'll be having more time here, like free time. So we will be having more classes also. Maybe next uh next Sunday or Wednesday or something like this. So I will just inform you beforehand so we can have more people to join. ओके. सगळ्यात पहिले सगळ्यांचं स्वागत क्लासला. शालोम फ्रॉम दुबई. दुबईमध्ये आहे मी. सो एव्हरीबडी शालोम फ्रॉम दुबई. Oh, shalom, shalom. शालोम. So, आजचा क्लास आहे ना, सगळं ठरवला नव्हता. काल असं समजलं मला की मला आज टाइम आहे म्हणून आम्ही क्लास घेतला. फर्स्ट ऑफ ऑल क्लास आपण असं चालू करू की तुम्ही क्वेश्चन विचारा, म्हणजे मी काहीतरी मूड मध्ये येईन कब्बालाच्या आणि मग स्लोली स्लोली आपण त्याच्यावर हे करू, पुढं पुढे जाऊ. तर कोणाला काय क्वेश्चन असेल, मला कितीतरी नवीन माणसं पण दिसतात त्याच्यामध्ये. नवीन म्हणजे इन द सेन्स क्लास अटेंड करणारी. मे बी दे आर ते व्हिडिओ वगैरे बघतात आपला, पण तरी पण एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? सिनोरा, यू स्टार्ट. Questions. येस येस प्लीज. क्वेश्चन इज मेन असा एक आहे की माणसा कधी आपल्याला म्हणजे किती माणसं बघितलीत मी, नमाजी माणसं असतात, खूप खूप नमाज करतात, बट आय डोंट थिंक आतून ते तसे असतात, कारण ते खूप वाईट वाईट गोष्टी पण करतात, म्हणजे विच इज नॉट राईट. आय फील मे बी आय डोंट. या मी आपल्या आहे ना, आपल्या क्लासमध्ये आहे ना, आपण जेव्हा क्लास घेतला ना, तेव्हा आपण स्लोली स्लोली बोललो ना की आपल्याला वाटतं की आपला इगो जो आहे ना, तो आपण आहे असं आपल्याला वाटत असतं. इगो, आपला जो इगो असतो ना, इगो इन द सेन्स आपण क्रिएट केलेली एक पर्सनॅलिटी असतं. ती एक क्रिएट झालेली पर्सनॅलिटी असतं आणि ती पर्सनॅलिटी असतं, ती जी पर्सनॅलिटी असतं ना, ती पर्सनॅलिटी आपल्याला वाटतं की ती पर्सनॅलिटी हे आहे, म्हणजे मी हाय करून असं वाटतं. खरं म्हणजे आपण काय असतो, आपण आपण आहे ना, आपल्या आतमध्ये असलेला जो एसेन्स आहे ना, आपला जो एसेन्स आहे ना, तो एसेन्स आपला सोल आहे, सोल आहे. आणि सोल कशाने बनलेला आहे आपला? तर सोलचा जो एसेन्स आहे तो देवापासून आलेला आहे. गॉडली एसेन्सनी बनलेला जी गोष्ट आहे ना, ती सोल आहे. आणि ती सोल या बॉडीला लाईफ देत असतं. पण आप- जो जो सोलचा आणि बॉडीचा जो कनेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना, कुठेतरी आहे ना, वेगवेगळं वर्ल्ड आहेत. तर त्या एका वर्ल्ड मध्ये आहे ना, कुठेतरी एक पर्सनॅलिटी बनत असतं. आणि ती पर्सनॅलिटी कशी बनतं? तर आपलं पॅरेंट्स, भावंड, एन्व्हायरमेंट, टीचर्स, या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी ऍड करत जातात. आणि त्या ऍड झालेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ऍड झालेल्या गोष्टींनी जी पर्सनॅलिटी बनतं ना, ती पर्सनॅलिटी आपल्याला वाटतं की आपण ती पर्सनॅलिटी आहे, आपण ती लिमिटेड पर्सनॅलिटी आहे. फॉर एक्झाम्पल, Sharona, can you take me, Sinora, can you take me in the center? There is a way. येस येस, कारण मला एकदम ब्लँक येते ना, कोण जो नसलेला माणूस आहे ना, तो जर तिकडे आला ना, तर
स्क्रीनवर Um, अख्खा ब्लँक I येतोय. हा, request everyone to please put on their cameras. या Camera इफ तरी on पॉसिबल. ठेवा, कारण he feels very lost with nobody at all on the camera. या नाही, कोण नसेल तर मला असं ब्लँक स्क्रीन बरोबर बोलल्यासारखं वाटतंय. Thank बरोबर. या तर ते ब्लँक स्क्रीन ब्लँक स्क्रीन बरोबर बोलला ना, तर मला माझे Yes. ब्रेन रजिस्टर नाही करत आहे, कारण मला असं वाटतं की हवेमध्ये बोलतोय मी. ओके. तर स्लोली स्लोली जास्ती माणसं आली तर Yeah. चालतील स्क्रीनवर, कारण मला असं वाटेल की मी माणसांबरोबर बोलते, नाही तर असं काहीतरी आयकन्स आहेत त्या आयकन्स बरोबर बोलते, असा फुल हे ते काहीतरी येते त्याच्यावर बोलते असं वाटतंय. ओके, तर मी काय बोलत होतो, आपला जो आपली जी पर्सनॅलिटी असते ना, ती पर्सनॅलिटी कशी बनतं, तर लहान मूल जेव्हा पैदा होतं ना, तर पहिली गोष्ट आपलं आपलं पॅरेंट्स असतात, ती लोक आपल्याला काहीतरी नाव ठेवतात. आणि मग त्यांची काहीतरी इच्छा असतं की असा असा वागावा, तसा वागावा. मग ती लोक आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टींना बढावा देतात, कुठल्या कुठल्या गोष्टींना नाही देत. मग त्या हिशोबाने ती पर्सनॅलिटी नावाचा जो एक कॉलम असतो ना, कुठंतरी वर फॉर्मेशन लेवलमध्ये तो भरत जातो. मग कधी कधी कोण बोलतं हा माझा बाप आहे, हा माझा आई आहे, हे माझी हे आहे, परत आला, अमुक 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 आला, माझा अंकल आला, आंटी आला, हे आला, ते आला. मग ती पर्सनॅलिटी त्याच्यावर जेव्हा टाकले जातं ना, मग तो माणूस, त्यांचं वागणारी जी माणसं आहेत ना, ती वागणारी माणसं जरासा वेगळा वागतात त्याच्यासाठी, तर ती पर्सनॅलिटीचा कॉलम भरत जातं. त्याच्यानंतर त्याचं जे घरातली जी बाकीची माणसं आहेत, अंकल आंटी, अजून कोण असतील, जॉईंट फॅमिली, फ्रेंड्स, नेबर्स वगैरे, ती लोकांसंगती इंटरॅक्ट होतं आणि ती लोक काय काय त्या पर्सनॅलिटी मध्ये भरत जातात. आणि मग स्कूल एन्व्हायरमेंट, आणि आपण स्लोली स्लोली जसा मोठा होतो, वाढत जातो, तेव्हा त्या पर्सनॅलिटी मध्ये कितीतरी गोष्टी पडत जातात. आणि मग कधीतरी आपल्याला टीचर बोलतात किती बुद्धू आहेस तू, मग त्या पर्सनॅलिटी मध्ये कुठेतरी बुद्धू आहे पडतो. आपलं डॅडी मम्मी बोलतात नाही तू खूप हुशार आहेस, खूप हे आहे, मग तिथं कुठेतरी हुशार आहे हे असं असं पडत. आणि तो पर्सनॅलिटीचा जो बंडल आहे ना, तो बंडल बनत जातो. आणि तो पर्सनॅलिटीचा जो बंडल आहे ना, त्या बंडल मध्ये आहे ना, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी जे आपण एक्सपिरियन्स करत असतो ना, त्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने त्याच्यामध्ये एक आहे ना असा फिल्टर बनतं, ज्या फिल्टरने आपण अख्खा अख्खा जग आहे ना आपण एक्सपिरियन्स करत असतो. तर हा जो पर्सनॅलिटीचा जो बंडल असतो ना, हा पर्सनॅलिटीचा बंडल आहे ना, आपल्याला त्याच्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्याच्याने बनलेला पर्सनॅलिटीचा बंडल जो आहे ना, त्याला आपण इगो बोलतो. इगो म्हणजे मीपणा जो आहे ना तो. कारण कोणाला पण विचारलं तू कोण आहेस ना, तर तो माणूस स्टार्ट कसा करतो, हु आर यू. आपण जर कोणाला विचारलं ना, तुम्ही स्वतःला तो क्वेश्चन विचारा की तुम्हाला समोरचा माणूस जर विचारते हु आर यू, तर तुम्ही काय आन्सर देता. कितीतरी माणसं आन्सर देतात की ती लोक काय काम करतात ते. कितीतरी माणसं त्यांच्या नावाने आन्सर देतात. कितीतरी माणसं वेगवेगळ्या कुठेतरी कुठेतरी जॉईन केलेलं असतं त्यांना. आणि त्या हिशोबाने त्यांची जी ओळख असतं ना, ती ओळख ती लोक तेवढी लिमिटेड करतात. पण हु आर यू जर तुम्हाला खरोखर तुम्ही जर डीपली त्या क्वेश्चनचा विचार केला ना, तर तुम्हाला समजतं की तुम्ही ती पर्सनॅलिटी नाही, त्या पर्सनॅलिटीला लाईफ देणारी जी गोष्ट आहे ना, ते तुम्ही आहे. पण आपण काय करतो, ते पर्सनॅलिटी तो इगो घेऊन त्या इगोच्या हिशोबाने त्या इगोला आपण, तो इगो जो आहे ना, तो इगो बनतो, त्या इगोच्या हिशोबाने आपण लाईफ आणि अख्खा हा जे लाईफ असतं ना, त्या लाईफ आपण एक्सपिरियन्स करत असतो. आता तुम्हाला आदम हवाच्या गोष्टीमध्ये माहिती आहे, आदमाच्या गोष्टीमध्ये तो साप आहे ना, साप, तो साप येतं आणि कोणासंगती बात करतं, साप हवा 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 संगती बात करतो. ईव बरोबर, ही अभाव बरोबर. बरोबर बोलतोय, हा ना. पहिले काय आदाम आणि म्हणजे आपण स्टोरी आहे ना, असं कब्बालिस्टिकली अंडरस्टँडिंगची स्टोरी घेऊ. देवाने काय बनवलं, आदाम बनवला. ओके. आदाम बनवल्यावर कब्बालिस्टिकली आदाम बनवला म्हणजे काय बनवलं, आदामचा सोल जो आहे ना तो बनवला. ओके. आदामचा सोल बनवल्यावर आदामच्या सोलला काय केलं, आदामच्या सोलचा एक पार्ट काढून घेतला आणि त्याची काय बनवली, बाई बनवली. ओके. काय बनवली, बाई बनवली. आणि बाई बनवल्यावर काय, मग आपल्याला सांगते की आदाम आणि हवा काय आहे, मॅन आणि वाईफ आहे. पण त्याच्या आधी ती स्टोरी काय सांगते आपल्याला, देवानी आदाम बनवला. जेव्हा देवानी आदाम बनवला ना, तर आदाम बनवला म्हणजे काय काय बनवला, इट इज एक अख्खा जो म्हणजे तुमच्या इमॅजिनेशन जरासा शटडाऊन करून तुम्ही जे विचार करा आणि हे करा. इमॅजिन नको करू मातीचा आदाम आहे ते सगळं. ओके. आदाम काय आहे, आदाम अख्खा ह्युमॅनिटीचा म्हणजे आपला माणसाचा अख्खा सोल आहे. अख्ख्या सोलचा एक जो पार्ट आहे ना, तो काढून त्याची काय बनवली देवाने, बाई बनवली. आता बाई बनवली म्हणजे आता जर आपला सोल घेतला, तर आपल्या सोलचा एक पार्ट काढून बाई बनवलेला पार्ट जो आहे, तो कुठला बाई बनवलेला पार्ट आहे. बाई म्हणजे काय, कबॅलिस्टिकली बाई म्हणजे फिमेल, याचा अर्थ काय,
समबडी टू रिसीव्ह, म्हणजे जो रिसीव्ह करतं आणि रिसीव्ह करून क्रिएट करतं ना त्याला काय बोलतात, फिमेल बोलतात. आणि मेल कोणाला बोलतात, मेल हू गिव्स. ओके, म्हणून आपल्याला आपण गॉडला, देवाला कधी पण कुठल्या ह्याच्याने हे करतो, देवाला मेल ह्याच्याने बोलतो ना, ही बोलतो, फादर बोलतो. देवाला आपण मेल कॅरेक्टरिस्टिक देतो, कारण का, ही इज द गिव्हर. जी जी गोष्ट आपल्याला देते ना त्याला मेल बोलतात, आणि जी गोष्ट रिसीव्ह करते त्याला आपण काय बोलतो, फिमेल बोलतो. तर सोलचा जो एक पार्ट आहे, जो गिव्हर आहे तो कोण आहे, तो मेल आहे. आणि सोलचा जो दुसरा पार्ट आहे जो रिसीव्ह करतो सगळा, आणि रिसीव्ह करून सगळा क्रिएट करतो, तो कोण आहे, तो फिमेल आहे. फिमेल म्हणजे कोण, म्हणजे कबॅलिस्टिकली बघायला गेला तर तो कोण आहे, ती आपली बॉडी आहे. म्हणजे आपला सोल जेव्हा या बॉडीला लाईफ देतं ना, तेव्हा सोल देतं बॉडीला लाईफ, आणि बॉडी काय घेतं, लाईफ घेत आहे, म्हणून बॉडी काय, फिमेल पार्ट आहे. ओके, आता हा कॉम्बिनेशन झाल्यावर तो कुठं राहते, तो एदेन बागेत राहते. एदेन बागेत म्हणजे ही इज लाईक अ स्मॉल चाइल्ड. लहान बच्चा असतं ना, तसा एदेन बागेमध्ये. त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये हा जो कॉम्बिनेशन आहे ना बॉडी आणि सोलचा, ह्याच्यामध्ये कुठंतरी वरच्या लेवलला एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते. एक पर्सनॅलिटी नावाचा, इगो नावाची गोष्ट आहे ना, ती डेव्हलप होते. ती इगो नावाची जी डेव्हलप झालेली गोष्ट आहे ना, ती गोष्ट काय आहे, ती गोष्ट तो साप आहे. तो साप जो आहे ना, तो साप त्या ट्री ऑफ लाईफ जो आहे ना, ट्री ऑफ लाईफच्या वर जवळ येत येतो, आणि ट्री ऑफ लाईफच्या जवळ येणारी गोष्ट कुठली आहे, तो आपला इगो आहे, आपली पर्सनॅलिटी आहे. तो साप आहे ना, तो आपली पर्सनॅलिटी आहे. आणि ती पर्सनॅलिटी झाल्याबरोबर तो पर्सनॅलिटी काय करतं, ती जी पर्सनॅलिटी झाली ना, ती पर्सनॅलिटी काय बोलतं, ती पर्सनॅलिटी स्पोक विथ द वुमन. तो पर्सनॅलिटी कोणासंगती बात करते, तो आपल्या बॉडी संगती बात करतो. ती पर्सनॅलिटी आहे ना, तुमच्या सोल संगती नाही बात करू शकत. म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी आपण बनवलेली आहे ना, ती पर्सनॅलिटी आपल्या सोल बरोबर नाही बात करू शकत. कारण सोल बरोबर जर बोलायला गेला ना तो, तर सोल त्याला काय करू शकते, सोल त्याला सांगू शकते की जे तू समजतच नाही ते तू नाही आहेस. तू काहीतरी बॉडी आणि सोलच्या ह्याच्याने क्रिएट झालेली एक गोष्ट आहे. म्हणून तो सोल बरोबर नाही बोलत, पण तो कोणाबरोबर बोलते, बॉडी बरोबर बोलते. का बॉडी बरोबर बोलते, कारण बॉडी नुसती रिसीव्ह करते, बॉडीला ते वरची लेवल नाही माहिती, म्हणून बॉडी बरोबर बोलताना तो सोल काय बोलते, अँड द सर्पंट स्पोक विथ द वुमन. आणि तो काय बोलते त्या बाईला, की तू हा फल खाशील ना तर तू देवासारखी होशील. म्हणजे तो काय बोलतो, आपल्याला बोलतोय की तू जर हा फल खाशील, फल म्हणजे तू जर जो हा नॉलेज आहे, नॉलेज जो अख्खा या जगामधला नॉलेज आहे, चांगल्याचा वाईटचा नॉलेज, म्हणजे तू या सगळ्या गोष्टींचा जर नॉलेज घेशील ना, तर नॉलेज घेशील तर तू काय होशील, देवासारखं घेशील. म्हणजे देव कोणाला बनायचं आहे, आदामला आणि हवाला देव नाही बनायचा आहे. जो सरपंट आहे ना, जी पर्सनॅलिटी आहे ना, जी क्रिएट झालेली, त्या पर्सनॅलिटीला तोच देव बनायचा आहे. म्हणून ती पर्सनॅलिटीला देव बनायचं, म्हणून ती पर्सनॅलिटी काय सांगते आपल्याला, की तो फल खाशील ना तर तुला काय होशील, यू कॅन बिकम लाईक गॉड. जर तुमची पर्सनॅलिटी लेफ्ट साइडनी वर चढत असेल ना, लेफ्ट आणि राईट काय आहे, लेफ्ट आणि राईट म्हणजे दोन साइड. आपल्या सोलचा जो फ्लो आहे ना, त्या सोलच्या फ्लो मध्ये दोन साइड आहेत. एक साइड आहे जिला आपण बोलतो ट्री ऑफ लाईफ, म्हणजे तुझा फ्लो काय आहे, लाईफचा आहे. आणि एक फ्लो आहे तो कसला आहे, एक फ्लो आहे तो ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इव्हलचा आहे, म्हणजे दुसरा फ्लो. तर हा ट्री ऑफ लाईफ मध्ये जो दोन फ्लो आहेत ना, तो एक राईट साइडचा आणि एक लेफ्ट साइडचा फ्लो आहे. लेफ्ट साइडच्या फ्लोला आपण लेफ्ट साइडचा फ्लो जेव्हा स्ट्रॉंग होतो ना आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, तेव्हा आपल्याबरोबर जो बोलतो तो कोण असतो, तो साप बोलत असतो आपल्याबरोबर. आपल्या पर्सनॅलिटी आपण आपल्याबरोबर बोलतो ना, कधी कधी हे कर ते कर, आणि कधी कधी निगेटिव्ह गोष्टी बोलतो ना आपण, त्याला मार, त्याला त्याच्यावर हे कर ते कर. निगेटिव्ह जेव्हा आपल्यामध्ये येतात तेव्हा तो फ्लो कुठून होतो, त्या सरपंट मधून होत असतो. कारण त्या सरपंटला काय बनायचं असतं, सरस बनायचं असतं, गॉडली बनायचं असतं. आणि एक टायमाला राईट साइड वरून पण येतं. राईट साइड वरून काय येतं, की असा कर, तुला माणसं चांगली बोलतील, तू देवासारखा होशील, देवासारखी तुला मानतील. तो फ्लो पण आहे ना, तो सरपंचच करवतो. तर आपल्याला ह्या दोन्ही फ्लो मध्ये न जाता आपल्याला देवाने काय सांगितलं, बी होली. होली म्हणजे काय, होली म्हणजे प्युअर राहा, होलीला कादोश राहा. हा जो होलीनेसचा जो फ्लो आहे ना, तो त्या ट्री ऑफ लाईफच्या मधून जाणारा फ्लो आहे. त्या मधून जाणाऱ्या फ्लो आहे ना, त्याला आपल्याला कनेक्ट करायचंय. म्हणून आपल्याला तोरा मिचवा सगळा दिलेला, कोशर कायदा कशा, बिकॉज टू बिकम होली. होली बनासाठी तो दिलाय. म्हणजे होली झाला तर आपला जो फ्लो आहे ना, तो आपल्या ट्री ऑफ लाईफच्या मधून आहे. होलीनेस मधून तो फ्लो येतो. आणि होलीनेस जेव्हा फ्लो येतो ना, जेव्हा आपल्या संगती जेव्हा जी गोष्ट बोलतो ना, ती काय असतं,
ती आपला सोल आणि देव बोलू शकतो आपल्या संगती. नाहीतर जोपर्यंत आपली पर्सनॅलिटी आपल्या बरोबर बोलते ना, राईट साईडनी की लेफ्ट साईडनी, ती काय आहे, ती साप आहे. तो गार्डन बागेमध्ये हवा बरोबर बोलला होता ना, तो साप आहे तो. कारण त्याचा जो उगमस्थान आहे ना, तो नॉलेजच्या ट्री मध्ये आहे. नॉलेजच्या ट्री कुठे येतं? नॉलेजच्या ट्री सेफिरोजच्या याच्यामध्ये नॉलेजच्या ट्री खाली म्हणजे न काउंट होणारा तो ट्री आहे. 10 सेफिरोत आहेत, पण त्याच्यामध्ये जर नॉलेजचा ट्री जोडला ना, तर आपल्याला कुठला तरी एक सेफिरोत सोडायला लागतं. कारण सेफिरोत कधी पण 10च राहू शकतात. तर नॉलेज दात जो आहे ना, तो सेफिरोत जर घेतला ना, तर 11 होतात. तर 11 नाही होऊ शकत, 10च होऊ शकतात. तर एक कुठला तरी वरचा खालचा कुठला तरी एक सेफिरोत सोडायला लागतो. तो जेव्हा सेफिरोत सोडतो ना, तेव्हा त्या पॉवरला आपली पर्सनॅलिटी, आपला इगो आपण जो बोलतो ना, तो साप आहे. त्या सापाला 7 डोकं आहेत. 7 का आहेत? कारण तो लोअर, तो दातच्या खाली आहे. दात सेफिरोतचा जो दात नावाचं हे आहे ना, त्याच्या खाली आहे. तर त्याच्या खाली 7 सेफिरोत आहेत. 7 सेफिरोत आहेत, म्हणून 7 डोकेवाला तो साप आहे. आणि तो जो साप आहे ना, तो आपली पर्सनॅलिटी, आपला इगो आहे तो, आणि तो आपणच क्रिएट करतो. आणि तो माती खातं कधी पण. त्याच्या देवाने त्याला कर्स काय दिलं की तू माती खाशील. बरोबर? तर तो काय पण स्पिरिच्युअलिटी फिल्टर करून या जगामध्ये आणतो ना, तो काय करतो? तो माती खातो. तो स्पिरिच्युअलिटी वरून कशी आली पाहिजे? होलीनेसनी आली पाहिजे. मधल्या मधल्या पिल्लरनी, होलीनेसनी. त्याच्यानी जेव्हा येतं ना, तेव्हा आपण त्याला काय बोलतो की तो गुड खातं. ह्या जगामध्ये चांगली गोष्ट, प्लेजर आणि गुड ह्याच्यानी जगत असतं. ओके. आता हा जो लेफ्ट साइडचा जो आहे ना, लेफ्ट साइडचा जो सापाचा जो रूट आहे ना, लेफ्ट साइडचा, त्याला आहे ना आपण येत्सीर हारा बोलतो. आणि राईट साइडचा जो आहे ना, त्याला येत्सीर तोप बोलतो. येत्सीर हारा आणि येत्सीर तोप काय समजला आता तुम्हाला? येत्सीर हारा आणि येत्सीर तोप काय? तुमच्या पर्सनॅलिटीने तुम्ही जे एक्सपिरियन्स करता ना ह्या जगामध्ये, त्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही चांगला एक्सपिरियन्स करता त्याला तुम्ही येत्सीर हारा बोलता. तेव्हा तुम्ही वाईट एक्सपिरियन्स करता त्याला, म्हणजे वाईट गोष्टी करता, तेव्हा त्याला तुम्ही काय बोलता? येत्सीर हारा बोलता. ओके. पण येत्सेर हारा आणि येत्सेर तो दोन्ही आहे ना तुमच्या पर्सनॅलिटीचा हे आहे. कारण तुमच्यासाठी जे चांगलं असेल ना, ते दुसऱ्यासाठी वाईट असू शकते. दुसऱ्यासाठी वाईट आहे ना, ते तुमच्यासाठी चांगलं असू शकते. आपल्याला जे वरून येते ना, ते सगळं चांगलाच येते. वरून म्हणजे वरचा जो आपल्या सोल पासून जे बॉडीला फ्लो असतो ना, तो सगळा होलीनेस मधून आला पाहिजे. कारण तो कसा आहे, तो चांगला आहे, गुड आहे. तो देवाकडून आलेला फ्लो आहे तो. पण आपला जो फिल्टर आहे, पर्सनॅलिटीचा जो फिल्टर आहे ना, तो फिल्टर करून आपल्याला काय देत असतं? गुड ऑर इव्हल एक्सपिरियन्सेस देत असतं. आणि ते गुड अँड इव्हलचा एक्सपिरियन्स जे आहेत ना, आपला हा हे देतात, ते एक्सपिरियन्स आपल्याला काय करत असतात? ते एक्सपिरियन्स आपल्याला लाईफमध्ये कसा आपण वागायचा, कसा काय करायचा, ते चेंज करत, मॅनिप्युलेट करत असतात आपल्याला. म्हणजे आपण आता पण सापाचाच ऐकतोय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला मधला पिल्लर घ्यायचा आहे, मधला होलीनेसचा पिल्लर घ्यायचा आहे. होलीनेसच्या जेव्हा पिल्लर घेतो ना, तर आपण हा 7 डोक्याचा जो साप आहे ना, त्या 7 डोक्याच्या सापला काय करतो? आपली पर्सनॅलिटी आपण टर्न करतो. आणि आपली पर्सनॅलिटी जेव्हा चेंज होते ना, तर त्या पर्सनॅलिटीला मशियाख बोलतात. कारण नखाश आणि मशियाख यांची टोटल सेम आहे. म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी असते ना, त्या पर्सनॅलिटीने आपल्याला काय करायचं? ती पर्सनॅलिटी उलट करायची. आपल्यासाठी सगळा जो वरून येणारा जी गोष्ट आहे ना, ती पर्सनॅलिटी आपल्यासाठी घेत असतं. तसा नाही घ्यायचं. आपल्याला काय करायचंय? आपल्याला टर्न करायचंय. ते आपल्यासाठी नाही घ्यायचंय, सगळ्यांसाठी घ्यायचंय. ओके. म्हणजे जो जो स्पिरिच्युअलिटीचा हे आहे ना, की आपण गिव्हर झालं पाहिजे, रिसिव्हर नाही झालं पाहिजे. आपण जेव्हा रिसिव्हर होतो ना, तर आपण काय करतो? आपण साप बनतो, सापासारखं बनतो. आपण जेव्हा गिव्हर होतो, तेव्हा आपण कशासारखं बनतो? गिव्हर कोण आहे? हशेम गिव्हर आहे, देव गिव्हर आहे. तर आपण जेव्हा गिव्हर होतो, तेव्हा आपण कोणासाठी कनेक्ट करतो? आपण देवासाठी कनेक्ट करतो. आपली पर्सनॅलिटी जी आहे ना, ती आपल्याला मधल्या लेअरनी जेव्हा आपण देवासारखं होतो, म्हणजे आपण जेव्हा गिव्हर होतो, तेव्हा आपण देवासाठी कनेक्ट होतो. देवासाठी कनेक्ट झाल्यावर आपण काय होतो? गिव्हर होतो. गिव्हर म्हणजे आपण गिव्हर झालो म्हणजे आपण सेम झालो देवासारखं, म्हणून आपण देवासाठी कनेक्ट होतो. पण आपण जर रिसिव्हर झालो, नुसतं आपण रिसिव्ह करतोय, तर आपण कोणासारखं होतो? आपल्या पर्सनॅलिटी मधला जो साप आहे ना, त्याच्यासारखा होतो. आपल्या इगो सारखं होतं. आणि आपण आपल्या जर इगो सारखा झालो तर काय होतं? मग आपण नखाश होतो. मशियाख नाही होत, नखाश होतो. हा जो जो स्टोरी आहे ना, तुम्हाला पहिली जी स्टोरी आहे ना, ती पहिली स्टोरी आपल्याला तेच सांगते. ती पहिली जी स्टोरी आहे ना, आदम आणि हवाची, ती आपल्याला तेच सांगते की तो हवा बरोबरच का बोलला, तो आदामा बरोबर का नाही बोलला? कारण तो आपल्यामधलाच तो पार्ट आहे.
आणि तो सगळ्या जे 7 सेफिरोत आहेत ना त्याला 7 डोकं आहेत. 7 डोकं आहेत का? कारण त्या सेफिरोत आहेत ना, प्रत्येक सेफिरोतचा एक एक सिंबल आहे. जो खेसेद आहे ना, खेसेद, खेसेद कोण आहे? तर खेसेद म्हणजे गाय बैल हे आहेत ना त्या लोकांसारखं आहे. गाय गाय आणि बैल हे लोक खेसेद करतात. गाय काय करतं? खेसेद करतं. बैल काय करतं? खेसेद करतं. माणसाला हेल्प करते ना ती, काइंडनेस करते, है ना. दुसऱ्या साईडला काय आहे? बकरा आहे. बकरा काय आहे? बकरा फटकं देतं, मारतं. तो गेवुरा आहे. गेवुरा म्हणजे काय? गेवुरा म्हणजे जजमेंटचा आहे. तो बकऱ्यासारखा आहे. तिसरा जो मधी आहे ना तो रॅम आहे. रॅम म्हणजे मेंढ्यासारखा आहे. मेंढ्या म्हणजे काय? तो होलीनेसच्या ह्याच्यामध्ये येतो. असं हे सगळ्या सेफिरोत आहेत ना, त्या सेफिरोतला सिम्बल्स आहेत. सेफिरोतला काय आहे? त्यांच्या क्वालिटीज आहेत. ह्या सगळ्या क्वालिटी मध्ये आहे ना, सगळ्यात सरस कोण आहे? तर ह्या सगळ्या 7च्या 7ला घेऊन जो बनतो ना आपली पर्सनॅलिटी. आपली पर्सनॅलिटी कसं बनतं? आपल्यामधला काइंडनेस, जजमेंट सगळा घेऊन बनते ना पर्सनॅलिटी. आपली पर्सनॅलिटीला 7 डोकं आहेत. आणि 7 डोकं असलेली जी पर्सनॅलिटी आहे ना, तो साप आहे. म्हणून तोरा बोलते की सगळ्यात हुशार साप होता सगळ्या अॅनिमल मध्ये. कुठले अॅनिमल आहेत ते? ते 7 अॅनिमल आहेत तिकडे वेगवेगळे. अॅनिमल म्हणजे ते 7 क्वालिटीज आहेत अॅनिमलिस्टिक. त्या अॅनिमलिस्टिक क्वालिटी मध्ये हे जेव्हा जो एक होते ना, तो सगळ्यात हुशार होते, तो सगळ्यात चतुर होते. आणि तो मग माणसा संगती आपल्या संगती बोलतोय. जो सोल कडून जी लाईफ येते ना त्याला तो मॅनिप्युलेट करते. मॅनिप्युलेट काय करते? कारण त्याच्यामध्ये तो क्लिअर आपणच आणतो ते. आपला सराउंडिंग, आपला जो एन्व्हायरमेंट आहे ना, ते ती पर्सनॅलिटी बनवते. आपल्याला जर पर्सनॅलिटी चेंज करता आली ना आपली, तर आपण काय केला? आपण तिकून केला म्हणजे रिपेअर केला. आपल्याला आपली पर्सनॅलिटी चेंज करायला आली पाहिजे. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जो तुमच्यात सगळ्यात वाईट तुमचा जो हे असतं ना, तुमचा वाईट काय बोलतात ते ट्रेट असतं ना, त्या ट्रेटला तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला फाईट करून ती तुम्हाला घालवायची आहे. म्हणजे तुम्ही त्या सापाचं नाही ऐकत मग. आणि तुमच्यामधली जी चांगली क्वालिटी आहे ना ती वाढवायची आहे. कारण साप तुम्हाला चांगली क्वालिटी नाही करायला सांगत आणि वाईट क्वालिटी करायला सांगत असतं. तुम्ही जेव्हा सापाचा नाही ऐकाल ना, तुमच्या पर्सनॅलिटीचा नाही ऐकाल ना, तेव्हा काय होतं? तेव्हा तुम्ही त्या सापावर तुम्ही कंट्रोल करता. तो साप तुमच्यावर कंट्रोल नाही करत आणि तुम्ही परत आदाम होता तुम्ही. आदाम म्हणजे फुल फुल सोल होता तुम्ही. क्वेश्चन काय आहे की का अशी माणसं वागतात? माणसं ह्याच्यासाठी वागतात कारण ती लोक त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये अडकलेली आहेत. ती लोक जी काय गोष्टी करतात ना, त्या गोष्टीचा फ्लो आहे ना त्यांच्या पर्सनॅलिटी मधून खाली येते. आपल्याला स्वतःला चेंज करायचं असं, आपण दुनियाला नाही चेंज करायचं. आपण जर आहे ना स्वतःसाठी नमाज करतोय, मला चांगला मिळावा म्हणून नमाज करतोय, माझ्यासाठी, आपण आपल्यासाठी सगळं करतोय ना. नमाजी माणसं आहेत. किती माणसं नमाजी आहेत? ती लोक दुसऱ्यांसाठी नमाज करतात. आजकाल माणसांनी नमाज म्हणजे बटन म्हणून ठेवलेला आहे, की मी तो बटन दाबला म्हणजे मला तो फ्लो येईल तिकडनं, असा ठेवलेला आहे. पण तो आता कसा तो रिसिव्हिंगच्या एंड मधून आला ना, तुम्ही रिसीव्ह करता ते. जर तुम्ही रिसीव्ह करायसाठी कुठली पण किती पण स्पिरिच्युअल गोष्ट रिसीव्ह करायसाठी केली ना, तर ती तुमच्या पर्सनॅलिटी मधून तुमच्याकडे येते. आणि ती पर्सनॅलिटी मधून तुमच्याकडे आली म्हणजे त्याचा फ्लो कुठून आला? हारा किंवा तोप मधून आला. येतसेर हारा, येतसेर तोप मधून आला. तर तिकडनं जर फ्लो आला ना, तर तुमचा कनेक्शन त्या सापाबरोबर होते. सापाबरोबर म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटी बरोबर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला कनेक्ट होताय आणि तुमच्या पर्सनॅलिटी अजून मोठा करताय तुम्ही. पण तुम्ही तोच गोष्ट जेव्हा लव्हनी दुसऱ्यांसाठी करते म्हणजे मला श्रीमंत व्हायचंय, मला खूप पैसे कमवायचे, पण मला कशासाठी श्रीमंत व्हायचंय? तर मला माझ्या फॅमिलीला चांगला करायचा आहे, माझ्या जॉईंट फॅमिलीला चांगला करायचा आहे, माझ्या रिलेटिव्हला चांगला करायचा आहे, मला अनाथ आश्रम उघडायचा आहे, मला स्कूल बनवायची आहे, मला हे बनवायचं आहे. म्हणजे तुमचा जो गोल आहे ना तो जास्ती माणसांना काहीतरी चांगला करायसाठी केला ना, तर तुमचा जो फ्लो आहे ना तो फ्लो वेगळ्या गोष्टीमधून येतो. कुठे आता येतसेर हारामधून नाही येत, येतसेर तोप मधून येते तुमचा. मग तुम्ही चांगलं पण वागता, पण तुम्ही जेव्हा चांगलं वागायला लागता ना, मग तुमचा फ्लो आहे ना तो येतसेर तोप मधून जेव्हा व्हायला लागतं ना, तेव्हा काय होतं? तुम्ही दुसऱ्यांसाठी करायला लागतं, तेव्हा तो काय होतो? तुमचा तो कादोश आहे ना, जो होलीनेसचा जो फ्लो आहे ना, त्या होलीनेसच्या लेवल मधून तुम्ही कनेक्ट होता वरच्या लेवलला एकदा तुम्ही कनेक्ट झाला ना, मग तुमच्यामधून आपल्यामधून जी होणारी जी कामं आहेत ना ती होलीच कामं होती. आपण पाईप बनतो होलीनेस फ्लो करायसाठी. तर त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला
म्हणजे माणूस नमाज करते ना, तर याचा अर्थ असा नाही की तो रिलीजियस स्पिरिच्युअल आहे. कितीतरी माणसांना आहे ना दुसरा कायच नसतं म्हणून ती लोक नमाज करतात, किंवा खूप त्रास आहे ना, तो त्रास जायसाठी नमाज करतात. प्रत्येक माणूस कशासाठी करते ना ते कारण आहे ना, हा जो देवाने आहे ना तोरा आपल्याला कशाला दिलाय, तोरा ह्याच्यासाठी दिलाय कारण देवाला पाहिजे की आपण ह्या जगामध्ये काहीतरी मिशन करतोय ना, तो मिशन आपल्याला करायसाठी तोरा दिलेला आहे. तो तोरा ह्याच्यासाठी दिलेला आहे की तो मिशन करायसाठी तिकडचा इकडं फ्लो कनेक्ट करायसाठी तो दिलेला आहे. तो तोरा जर आपण स्वतःसाठी वापरला ना, पर्सनल गेनसाठी स्वतःसाठी वापरला ना, तर तो तोराचा जो पण हे पण आहे ना, तो येतसिर हाराच्या ह्यानी झाला ना, तर तो त्या सापाने जे प्लॅन केला होता ना देवासारखा व्हायचा, तो तसा होता तो. कारण साप बोलतोय ना की तू तू हा फल खाशील तर काय होशील, देवासारखा होशील. हा फल खाशील तर तू देवासारखा होशील. आणि तो फल कुठे आहे, तो फल त्याच झाडावर आहे. तो तो लाईफ ट्री ऑफ लाईफ आहे ना, त्या ट्री ऑफ लाईफ मध्येच तो झाड आहे. ट्री ऑफ लाईफ मध्ये असलेला तो फल आहे ना, तो कुठला फल आहे, बरा आणि वाईट ह्याचा करायचा. तर तो तू आपण जर तो ट्री ऑफ लाईफ म्हणजे काय, ट्री ऑफ लाईफ म्हणजे तोरा आहे. तोरा ट्री ऑफ लाईफ आहे. तो ट्री ऑफ लाईफ जर आपण स्वतःसाठी वापरला ना, तर तो आपण तो फल आपण खाल्ल्यासारखा आहे. तो आपल्याला नाही खायचा आहे फल, तो आपल्याला वापरायचा आहे ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी करायसाठी. तोरामध्ये आहे ना वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तोरामध्ये लिहिलं आहे की ना हुकीम, मिशपातीम, होक असं लिहिलेलं आहे. म्हणजे तोरा, तोरा म्हणजे काय, आपण त्याचा एक्सप्लेनेशन दिला ना, तर तोरा म्हणजे काय, तर इन्स्ट्रक्शन. मग हुकीम दिलाय, हुकीम म्हणजे काय, तर लॉज. मिशपातीम, मिशपातीम म्हणजे काय, तर जजमेंट्स. ओके. आणि असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या हे दिलेले आहेत, काय बोलतात त्याचं, डिव्हिजन दिलेले आहेत. का डिव्हिजन दिलेले आहेत, कारण आहे ना आपल्याला आहे ना तो वेगळ्या लेवलवर तोरा काहीतरी सांगते. तोरा म्हणजे काय, तर सगळ्यात वरच्या लेवलमध्ये जे प्लॅन आहे ना, त्या प्लॅनचं नाव तोरा आहे. तो प्लॅन जेव्हा एक लेवल खाली येतं ना, एक लेवल खाली येतं, म्हणजे बेरिया, आपण जो बेरियाचा वर्ल्ड बोलतो ना, त्या लेवलमध्ये जेव्हा खाली येतं ना, तर त्या लेवलमध्ये खाली येतं तेव्हा तो आहे ना कॉन्स्टिट्यूशन सारखा होतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपला इंडियाचा जसा कॉन्स्टिट्यूशन आहे ना, तसं तोरामध्ये कितीतरी गोष्टी कॉन्स्टिट्यूशन आहे. 10 आज्ञा कॉन्स्टिट्यूशन सारखं आहे. तुम्ही 10 आज्ञा चेंज नाही करू शकत. 10 आज्ञा चेंज नाही करू शकत. 10 आज्ञा कॉन्स्टिट्यूशन सारखं आहे. एक देव आहे है ना, ह्या सगळ्या शब्दात पाल, ह्या सगळ्या गोष्टी ना कसं आहे, कॉन्स्टिट्यूशन सारखे. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे लेवलचा आहे ना, त्याच्यामध्ये लॉज आहेत. खालच्या लेवलमध्ये जजमेंट्स आहेत आणि मित्सवा आहेत, आणि त्याच्या खालच्या लेवलमध्ये लॉज आहेत. तर लॉज काय आहेत, खालचा लेवल म्हणजे एकदम खालचा लेवल आहे ना, तिथं लॉज आहेत. खालचा लेवल म्हणजे कुठला आहे, आपण जे जिथं राहतो ना, तो खालचा लेवल आहे. त्याला आपण मलखूत बोलतो, ज्याला आपण सगळ्यात लोअर लेवल बोलतो ना. तर तिथं काय होतं, ते लॉ म्हणून येतं. म्हणजे तोरामध्ये सगळ्यात वरच्या लेवलला जे कॉन्स्टिट्यूट केलेलं जे लॉज आहेत ना, ते खाली आल्यावर त्याचं काय होतं, त्याचं लॉ होतं. लॉ म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन तुम्ही चेंज नाही करू शकत. कॉन्स्टिट्यूशन चेंज करायला बघितलं ना, पार्लिमेंट भरायला लागतं, कितीतरी गोष्टी व्हायला लागतं. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फिक्स झालेलं आहे ते. आणि लॉ म्हणजे काय, लॉ म्हणजे त्या कॉन्स्टिट्यूशन मधून आलेली गोष्ट आहे ना, ती फिक्स झालेली गोष्ट है ना. तर लॉ चेंज करायसाठी मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये काहीतरी बघून आपल्याला लॉ मध्ये थोडासा हे करायला लागतं. त्याला जजमेंट बोलतात. जजमेंट म्हणजे त्याच्यामध्ये आपण मर्सी टाकू शकतो किंवा हार्डनेस टाकू शकतो लॉ मध्ये, तो लॉ आहे. पण तुम्ही बघाल ना, हा जग आहे ना लॉनी चालतं, नुसतं तोरामधल्या लॉनी नाही. ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी लॉनी चालतात. आपण लॉ नाही चेंज करू ह्या जगामध्ये. ह्या जगामध्ये सनराईज आणि सनसेट होतं, लॉज नाही आहेत, ते सायंटिफिक लॉज नाही आहेत. ग्रॅव्हिटी सायंटिफिक लॉज नाही आहेत. पाणी किती ह्याच्यावर डिग्रीवर गरम होईल आणि किती डिग्रीवर बर्फ होईल, फिक्स आहे ते. फिक्स आहे म्हणजे काय, ते लॉज आहे. तर नुसता सायन्स म्हणजे आपण जे फिजिकल गोष्टींमध्ये लॉज नाही आहेत नुसतं, कारण आपण सायन्सनी प्रूव्ह करू शकतो की फिजिकल गोष्टीमध्ये लॉज आहेत. आपल्याला ते लॉज समजल्यानंतर आपण त्याचा युज करू शकतो आपल्याला. तोरा आपल्याला सांगते की आपल्या आहे ना जो फिजिकल मेकअप आहे ना, आणि फिजिकल मेकअप आणि स्पिरिच्युअल जो फ्लो आहे ना, त्याच्यामध्ये पण लॉज आहेत, आणि ते लॉज आपल्याला सांगते तोरा. तोरा जेव्हा आपल्याला लॉ सांगते ना कुठला, की अमुक अमुक गोष्ट अशी कर, अमुक अमुक कशी कर, का सांगते ती, कारण जसा ह्या जगामध्ये आहे ना फिजिकल गोष्टींसाठी लॉज आहेत ना, तसा जिवंत गोष्टींसाठी पण काहीतरी लॉज आहेत. तर ते जे लॉज आहेत ना, तर ते लॉज आपल्याला तोरा सांगते. आता ते लॉज आपल्याला जर समजला ना, तर ते लॉज आहे ना, जसं आपण
जसं आपल्याला समजलं ना की कितीतरी लॉज आपल्याला समजलं ना, ऍटम्स अँड मॉलिक्युलचा लॉ समजलं तर न्यूक्लिअर बॉम्ब बनवलाय, इलेक्ट्रिसिटीचा लॉ समजलं तर आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो, बरोबर ना. तसं हे लॉज जर आपल्याला समजलं आणि त्या लॉज आपण जर आपल्यासाठी वापरलं ना, तर आपण काय करतोय, आपण नुसतं टेकर होतोय. पण आपल्याला ते लॉज समजल्यावर ते लॉ कशासाठी आहेत, कारण लॉ कशासाठी असतं, लॉ काय आहे, आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. गरम गोष्टीला हात लावला तर चटका लागतो, हा लॉ लॉ आहे की लॉ आहे ना. गरम उकळत्या पाण्यामध्ये हात टाकला तर तुमचा हात भाजल, हा ह्या जगातला लॉ आहे. असं होऊ शकतं की उकळत्या पाण्यात कोणी हात टाकला आणि त्याला नाही भाजल. तर आता ज्याला माहिती आहे तो काहीतरी बनवू शकतोय आणि मग तो टाकू शकतोय वर काहीतरी लावून, म्हणजे तो लॉ समजल्यावर त्या लॉ साठी काहीतरी चेंजेस करायसाठी त्याला सायंटिफिक जर अंडरस्टँडिंग आला तर तो त्याच्यामध्ये काहीतरी टाकू शकतो, बरोबर ना. तर तसा तो लॉ कशासाठी आहे की गरम पाण्यामध्ये हात टाकला तर काय होईल, भाजल तुम्हाला. थंड पाण्यामध्ये जास्ती टाइम हात ठेवला तर काय होईल, तुम्हाला तुमचा तो दुसऱ्या टाईपनी भाजू शकतोय. म्हणून तुम्हाला वॉर्म चांगल्या जागेमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. इथं दुबईमध्ये खूप गरमी आहे आता, म्हणून आम्ही एसी मध्ये बसतो. काय लॉ आहे ना थंडाचा आपल्याला. आता लॉ आपण कशासाठी वापरतोय, फिजिकल वर्ल्ड मध्ये प्लेजर घ्यायसाठी वापरते, म्हणजे अनप्लेजरेबल काय गोष्टी आहेत ना त्या समजासाठी हे लॉज आहेत. आणि आपल्याला ते लॉज समजलं ना, तर आपण पाण्यामध्ये नाही हात घालत, गरम पाण्यामध्ये नाही, तर गरम पाण्यामध्ये हात घातल्यावर काय होईल, आपल्याला अनप्लेजरेबल होईल, पेन होईल, है ना. तर मग लॉ कशासाठी आहेत, पेन आणि अनप्लेजरेबल गोष्ट अवॉइड करायसाठी आणि प्लेजर घ्यायसाठी, सॅटिस्फॅक्शन घ्यायसाठी. आपल्याला जर लॉ असेल तर आपण त्याच्याने काय घेऊ शकतो, ह्या जगामध्ये जो देवानी गुडनेस दिलाय ना तो गुडनेस एन्जॉय करू शकतो. तसा हा बॉडीचा लॉस आहे. अमुक अमुक गोष्ट केली ना तर अमुक अमुक होतं आणि तर ते जे लॉज आहेत ना, आपलं तोरातलं लॉ काय आहे, ते तोरातलं लॉ ते लॉ आहेत, ते सायंटिफिक स्पिरिच्युअल लॉज आहेत, जे ह्या बॉडीमध्ये तुम्ही केलं ना तर त्याच्याने हा अनप्लेजरेबल ही गोष्ट होणार आहे. जर नाही केलं तर तू प्लेजरेबल, चोरी केलं तर अनप्लेजरेबल ह्या गोष्टी करणार आहे, चोरी नाही केली तर प्लेजरेबल ह्या गोष्टी होणार. तसा आहे तो लॉ. म्हणून ते लॉज आपल्याला तोरानी सांगितलेले आहेत. तोरा आपल्याला तो ट्री ऑफ लाईफ आहे ना, तो ट्री ऑफ लाईफ मधून आपल्याला सांगते की लाईफचं हे लॉज आहेत आणि ते लॉज तू असं असं पाल. आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, ते तोरामधला जे फिक्स लॉज आहेत ना, त्या फिक्स लॉज मध्ये कॉन्स्टिट्यूट केलेले लॉज आहेत. आता ह्याच्यामध्ये आहे ना, तो जो फ्लो आहे ना, तो फ्लो खाली कसा येईल ना ते आपण ठरवतो. आपल्याला ना नुसती एकच चॉईस दिलेली आहे देवाने, एकच चॉईस दिलेली आहे आपल्या देवाने, की आपल्या पर्सनॅलिटीचा ऐकायचा की नाही ऐकायचा. हीच चॉईस आहे आपल्याकडे, बाकी कायच चॉईस नाही. आणि आपली जी पर्सनॅलिटी आहे ना ती आपल्याला आहे ना, आपली पर्सनॅलिटी काय बोलतं आणि काय राईट आहे आणि काय रॉंग आहे समजायसाठी ना आपल्याला देवानी तोरा दिलेला आहे, की बघ तोरामध्ये हे आहे तर तू तोरा फॉलो करायचा. लाईफ तुला जर पाहिजे तर तोरा फॉलो कर. पर्सनॅलिटी आपल्याला काय पण सांगू शकते, पर्सनॅलिटी आपल्याला रिझन्स देऊ शकते कितीतरी. तोरा मधला लॉज आणि सायंटिफिक लॉज बद्दल पण आपल्याला रिझनिंग देऊ शकते, कारण रिझनिंग द्यायचं काम आपल्या पर्सनॅलिटीचं आहे. आपण एखादी गोष्ट वाईट केली ना तर आपण यांना 10,000 रिझन देऊ शकतो की ती कशी गोष्ट चांगली होती. आणि एखादी गोष्ट आपण चांगली दिली ना तर आपण 10,000 रिझन देऊ शकतो की आपण का ते चांगलं केलं. कारण रिझन द्यायचं काम हा आपल्या पर्सनॅलिटीचं आहे. म्हणून विदाऊट रिझन मॉरली काय राईट आहे तो आपल्याला ते सांगतंय की हा लॉ आहे, हा लॉ आहे, हे मिचवा आहे. हा मिचवा आहे ना, तर हा मिचवा काय आहे, तो मिचव्याचा हा लॉ आहे. लॉ म्हणजे आपण बोलतो ना हलाखा, हलाखा म्हणजे काय, लॉ चालायचा कसा ते. तर मिचवा करायचा हलाखा, मिचवा करायचा लॉ असा आहे, तू मिचवा हाय, हा मिचवा असा करायचा. मिचवा म्हणजे काय, आपण कनेक्ट करतोय त्या मिचवाचा एक रूट वर्ड आहे ना, म्हणजे साव पण आहे, म्हणजे कनेक्ट, कनेक्ट करायचा पण आहे. तर आपण त्या वरच्या लेवलला करतो. मग आपल्याला मिचवा करताना जर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोणतरी काहीतरी सांगते ना की अरे नाही काय करतस ते करते, अरे कोणाला टाइम नाही, मिचवा करताना ना बोलता आपल्या संगती कोणतरी बोलत असतं. ज्या लोकांसंगती नाही बोलत ना ती लोक वरच्या लेवलला गेलं, त्या लोकांनी कॅप्चर केलेलं आहे पर्सनॅलिटी. पण आपण काय पण चांगला काम केलं किंवा वाईट काम केलं ना तर आपल्या संगती कोणतरी बोलत असतं आपल्यामध्ये. तो आपल्या संगती जो बोलतो ना तो आपला माइंड आहे, पर्सनॅलिटी आहे की हायर सेल्फ आहे, काय आहे ना
हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग तो जे बोलतोय ना, ते त्याला काहीतरी कारण असतं. तो जे बोलतो ना, तो आपल्यासाठी जो बोलतो ना, त्याला काहीतरी इंटिरियर मोटिव्ह असतं त्याचं. तो जर मोटिव्ह त्याला नाही दिला, तर आपण होलीनेसच्या पार्ट निघतो. नाही, आपल्याला हे करायचं म्हणजे करायचंय. म्हणून पर्सनॅलिटीच्या हिशोबाने किती पण नमाजी असलं काय असलं ना, तुम्ही म्हणून आहे ना, आपल्याला आहे ना, आपण आहे ना मीच बराखा द्यायची असतं. मीच बराखा देतो म्हणजे काय करतो आपण, देतोय काहीतरी. मीच बराखा घ्यायची नसतं. जो मीच बराखा घेणारा माणूस असतो ना, तो काय, तो घ्यायच्या ह्याच्यामध्ये असतं. पण मीच बराखा देणारा माणूस असतो ना, तो काय असतं, तो गॉड लाईक होतो. म्हणून आहे ना, कोहेन लोकांना मीच बराखा द्यायसाठी सांगितले, कारण ती लोक कनेक्ट होऊ शकतात देवासंगती आणि तू लोक देऊ शकतात मीच बराखा. म्हणून काय पण गोष्ट द्यायचं आपण केलं ना, तर आपण कोणासाठी कनेक्ट होतो, पण होलीनेसच्या चॅनलनी वरच्या लेवलला कनेक्ट होतो. त्या लेवलला कनेक्ट व्हायसाठी प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला आपण काय ना ते समजलं पाहिजे. इफ यू डोंट अंडरस्टँड व्हॉट यू आर, नो दाय सेल्फ. मी काय आहे, ही बॉडी आहे, की तो माइंड आहे, की ती पर्सनॅलिटी आहे, की माझ्या आजी आजोबांनी सांगितलेला मी कोण, तो पूर्वी जमान्यातला माणूस आलेला, परत आलेला माणूस आहे, की माझ्या डॅडी मम्मीनी सांगितलेला मी त्यांचा डॅडीचा डॅडी, मम्मीचा मम्मीचा डॅडी कोण आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पकडल्या ना, तर ती गोष्टच तुमच्या संगती बोलतो. कारण आपल्याला माहितीच नाही आपण कोण आहे. आपल्याला माहिती पडण्यासाठी आपल्याला तो मधला पाथ घेतला ना तुम्ही, तर तुम्ही मधला पाथ घेतल्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही तो सोल आहात, जो या बॉडीला लाईफ देते. आणि त्याच्याने जो बॉन्ड झालेली जी पर्सनॅलिटी आहे ना, ती पर्सनॅलिटी आपण समजतो की मी तो आहे. आणि ती पर्सनॅलिटी पण, ती बॉन्ड झालेली पर्सनॅलिटी पण आपण बनवलेली नसतं. अख्ख्या जग दुनियाने बनवलेली पर्सनॅलिटी असतं. लहानपणापासून डॅडी मम्मीनी स्टार्ट करतात. डॅडी मम्मी, अंकल आंटी, भाऊ बहीण सगळं स्टार्ट करतात. आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये एवढ्या गोष्टी आता ऍड झाल्यात की सोशल मीडिया आणि टीव्ही आणि पिक्चर आणि हे ते सगळ्या गोष्टी ऍड होतात. म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी आहे ना, तो इगो एवढा मोठा आपण करू शकतो आता. पण आपण जो काम करायला आपला सोल इथं आलेला आहे ना, सोल इथं आलाय म्हणजे सोल ह्या बॉडीमधून ह्या बॉडीला लाईफ का देतो, तो काहीतरी काम करायला त्याला काय करायचं, त्याला होलीनेस उतरवायचं इथं. तो प्लेजर आहे ना, देवानी बनवलेला, देवाचा जो देवाला जे द्यायचं आहे ना, तो सगळ्यांसाठी युक्त द्यायचा, उतरवायचा आहे. ते करायसाठी आलेला आपण. ते जर केलं ना, तर आपण आता जो लाईफ मध्ये अडकलो ना, आपल्या ही जी लाईफ आहे ना, ही लाईफ नेसेसरी आहे त्याच्यासाठी. कारण ह्या सगळ्या सिनरी मध्ये, ह्याच्यामध्ये ते आपल्याला काम करायचंय. पण त्या सिनरी मध्ये आपण अडकून राहिलो ना, तर आपण पिक्चरच आहे बघ. अख्खा जो पिक्चर आहे ना आपल्या लाईफचा, तो आपण बघतच नाही. पण ते एक गोष्टीमध्ये, ह्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये अडकून राहिली. आणि म्हणून माणसं जी वागतात ना, ती चांगली वागतात, वाईट वागतात, ती ती लोक नाही वागत आहे, त्यांची पर्सनॅलिटी वागते. तो साप वागते. तो साप अजूनपर्यंत आपल्या संगती आहे. हा आज्ञामध्ये जेव्हा मोशेला बर्निंग बुश दिसतोय ना, तो बर्निंग बुश काय आहे, बर्निंग बुश तो साप आहे. जेव्हा तो साप आहे ना, जळल ना, जेव्हा आपण ट्राय करतो ना, आपण जेव्हा होली गोष्टी करायला लागतो ना, तेव्हा होली गोष्ट करायला लागतो, तेव्हा तो त्याच्यामधून जो होलीनेसचा फ्लो येतो ना, तो होलीनेसचा फ्लो आल्यावर काय होतं, तो साप आहे ना जळायला लागतो. तो आपला जो पर्सनॅलिटी आहे ना, आपली पर्सनॅलिटी, आपला इगो, तो काय व्हायला लागतं, जळायला लागतो तो. आणि तो जळणारा जो पर्सनॅलिटीचा तो आहे ना, त्याला बुश बोलतात. बुश म्हणजे काय, ट्री आणि बुश मध्ये फरक माहिती आहे ना तुम्हाला. ट्री म्हणजे मोठं असतं, बुश म्हणजे छोटं असतं. तर सेफिरोतच्या ट्री मध्ये 10 सेफिरोत आहेत. आणि हा जो साप आहे ना, त्याच्यामध्ये सातच सेफिरोत आहेत. त्याला 7 डोकं आहेत, 10 डोकं नाहीत. म्हणून त्याला बुश बोलतात. पण बुश कधी होतो, तो बर्निंग बुश होतो. तो बुश म्हणजे तो बुश नाही, तो जेव्हा आग नाही लागली असतं तेव्हा तो साप असतो. जेव्हा त्याला आग लागतं म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये समजतं की मला चेंज झाला पाहिजे, मला हे केलं पाहिजे, मला माझ्यामधला वाईट जाळला पाहिजे, माझ्यामधलं इगो मधल्या ज्या गोष्टी आहेत ना, की ज्याच्यामध्ये मला अडखळतात, त्याला मला जाळला पाहिजे. तो जेव्हा प्रोसेस चालू होतो ना, तेव्हा तो बुश होता. आणि तो बुश होता आणि काय होतं, तो जळायला लागतो तो. आणि तो जेव्हा जळतो ना बुश, आणि जेव्हा जळून तो एकदम शांत होतो ना, शांत म्हणजे जळणारी गोष्ट आहे ना, तो बुश जळतय पण तो जळत नाही, असं मोठे बोलतो ना की बर्निंग बुश, पण तो बुश हे नाही. तो बुश जेव्हा
स्पिरिच्युअल खरोखर त्याच्यामधून स्पिरिच्युअल गोष्टी फ्लो व्हायला लागतात ना, तेव्हा तो काय होतो बुश, तो सेव्हन हेडचा मेनोरा होतो. म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी आहे ना, ती सेव्हन हेडचा जो साप होता ना, तो काय होता आता सेव्हन हेडचा मेनोरा होतो. म्हणून बेथामिक दाश मध्ये मेनोरा आहे सेव्हन हेडचा. का सेव्हन हेडचा मेनोरा आहे? तो 7 दिवसाचा त्याचा संबंध नाही, कारण 7 सेफिरोत जेव्हा स्थिर होतील ना तुमच्यामधल्या, जी तुमचं पर्सनॅलिटी बनवणारे जे तुमचं सेव्हन हे आहेत ना, तुमचं 7 वेगवेगळं कॉम्बिनेशन, ते जेव्हा स्थिर होतील आणि ते स्थिर होऊन त्याच्यामधून प्रत्येक प्रत्येक जो तुमचा सेफिरोत आहे ना, तो तुमच्या त्याच्यामधून ती लाईट देईल ना, या जगाला लाईट देते ना. जेव्हा तो जगाला लाईट द्यायला लागेल ना, तेव्हा तो मेनोरा होतो. तर हा जो अख्खा जो हे आहे ना, त्याच्यामध्ये सिम्बॉलिकली तुम्हाला सांगितलं की मोशेनी बर्निंग बुश बघितला म्हणजे काय केलंय, मोशेनी बघितला की ही माणसं एवढा झाली की त्या लोकांनी त्यांचा वाईट, अख्खी जी इस्रायल लोक आहेत ना इजिप्त मध्ये, ती लोक एवढं प्युरिफाय झालं की त्या लोकांचा ते साप जो होता ना, तो आता बर्निंग बुश झालेला आहे. आणि ती लोक जेव्हा इजिप्त मधून बाहेर निघालं ना, त्याच्या 50व्या दिवशी ती लोकांनी काय केलं, तो अख्खा जो 50वा दिवस म्हणजे काय 49 म्हणजे काय, 7 7 जा 49, ती लोकांनी तो 7 दिवस आहे ना, 7 मल्टिप्लाय बाय 7, प्रत्येकाला 7 टाइम्स हे करून त्या लोकांनी त्याला एवढा स्टेबल केला ना की तो मेनोरा झाला. आणि तो जेव्हा मेनोरा झाला ना, तर त्या दिवशी 50व्या दिवशी देवाने सिन्नाय पर्वतावर उतरून काय दिला, रेव्हेलेशन दिलं आणि 10 आज्ञा दिल्या आपल्याला. आपला फ्लो चालू झाला, तोराचा फ्लो चालू झाला या जगामध्ये याचा. आणि आता तो दिवस येते ना, आता शाबूत येते तो, म्हणजे आता बोलता बोलता मी शाबूत बद्दल पण बोललो. पण तो जो प्रोसेस आहे ना, त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय दाखवतंय की तो बर्निंग बुश म्हणजे काय, बर्निंग बुश म्हणजे त्या बुशला आपल्याला जाळायचं आहे. तो त्या सापाला आपण जेव्हा जाळायला घेतो ना, तेव्हा तो बुश होतो, बुश सारखा होतो, तो झाडाचा पार्ट होतो. तो स्वतःची पर्सनॅलिटी नाही घेत. तो आता स्वतःची पर्सनॅलिटी नाही घेतला तरी तो कोणाचा आहे आता, जळायला लागला तर तो त्या ट्रीचा पार्ट होतो. पण तो ट्रीचा पार्ट झाला तरी तो ट्री नाही आहे, तो ट्री पेक्षा छोटा आहे, म्हणून तो बुश आहे. तो बर्निंग बुश जेव्हा अख्खा जळल्यावर त्याचा काय होतं, मेनोरा होतं. आणि मेनोरा झाल्यावर पुढची लेवल त्याची, अजून पुढची लेवल आहे. पुढची लेवल मी जेव्हा आपण प्रॉमिस लँड मध्ये येतो ना, तेव्हा पुढची लेवल आहे की प्रॉमिस लँड मध्ये आलो. तर अख्ख्या तोरामध्ये आहे ना, सिम्बॉलिकली आपल्याला आहे ना त्या वर्ल्ड बद्दल सांगताय. पण त्या वर्ल्ड बद्दल सांगताना तुम्ही त्या वर्ल्ड मध्ये गेलात ना, तरच तुम्हाला ते समजेल. ह्या वर्ल्ड मध्ये आलात ना, तुम्हाला ते लॉ म्हणूनच समजतं. कारण ह्या जगामध्ये काय आहेत, सगळ्या गोष्टी कायद्याने चालतात ह्या जगामध्ये. आपण ज्या जगामध्ये राहतो ना, त्या जगामध्ये काय सगळ्या गोष्टी कशा चालतात, कायद्याने चालतात. मग तोरा जे आपल्याला सांगते ना, ते प्रत्येक लेवलवर वेगवेगळ्या सांगते. आपण जर ह्या जगामध्येच आपल्याला ते समजायचं आहे ना, तर आपल्याला काय समजते, तोरामध्ये काय आहेत, लॉज आहेत करून समजते फक्त. पण ह्या जगामध्ये लॉज आहेत फक्त. इथं जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे लिहिलंय ना, ते कॉन्स्टिट्यूशन मधून खाली आल्यावर इथं लॉ म्हणूनच आपल्याला समजतंय. तुम्ही एक लेवल वर जा. तुमची जर फाईट तुमच्या पर्सनॅलिटी बरोबर आहे ना, तुमच्या इगो बरोबर आहे, तुम्ही त्या इगो मध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला वेगळा दिसते. तोरामध्ये तीच गोष्ट तुम्हाला वेगळी गोष्ट सांगते. तोरामधलेच तीच गोष्ट त्या लेवलमध्ये वेगळी गोष्ट सांगते. कारण तिथं तो मित्सवा आहे. मित्सवा म्हणजे कनेक्शन आहे. तो कसा कनेक्ट होते ह्या जगाच्या लॉ मध्ये, तो ती गोष्ट कशी कनेक्ट होते ते तुम्हाला जर समजलं, तर तुम्हाला समजते की नाही, मला कसं काम करायचं आहे, माझ्या ह्या वरच्या लेवलवर कसं काम करायचं, मग त्याच्या वरच्या लेवलवर कसं काम करायचं. तसा कब्बालाचा जो सिक्रेट आहे ना, तो कब्बालाचा सिक्रेट जसा जसा वर जाऊ तसा तसा सिक्रेट जास्तीत जास्त समजत जातो. क्वेश्चन काय होता, त्याचा आन्सर काय आहे समजला. क्वेश्चन जो आहे ना, त्याचा आन्सर हे आहे की जोपर्यंत तुमचा फ्लो होलीनेस मधून नाही होत ना, तोपर्यंत तुमची पर्सनॅलिटी चेंज नाही होणार आहे. आणि ती पर्सनॅलिटी आहे ना, त्या पर्सनॅलिटीलाच इगो इंग्लिश मध्ये बोलतात. त्याच पर्सनॅलिटीला तोरामधल्या पहिल्या स्टोरीमध्ये नखाश बोललेला आहे, साप बोललेला आहे, 7 डोक्याचा साप. तन्निनीम पण बोललेला आहे. तन्निनीम म्हणजे ड्रॅगॉन, त्याला बोललेलं आहे. का? कारण त्याला 7 डोके आहेत आणि तो सगळ्यात हुशार आहे त्या जगामध्ये. आणि तो सगळ्यात हुशार का आहे, कारण त्याला आपण फीड करतो, आपण माती फीड करतो त्याला, आणि तो माती खाऊन खाऊन माजलेला आहे. आणि तो जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपण ऐकतो.
पण म्हणजे आपली बॉडी ऐकतं. जर तुमच्या बॉडीने ठरवलं की मी सोलचाच ऐकीन ना, मग तो बॉडी बरोबर बोलायचा बंद होईल. आणि तो कधी पण आपल्याला खालीच पाडत असतो. आणि आपल्याला त्याचं डोका म्हणजे माणसाला त्याचा डोका फोडायचा. डोका फोडायचा म्हणजे काय? डोका फोडायचा म्हणजे डोका नाही फोडायचा. डोका फोडायचा म्हणजे त्याला टर्न करायचं आहे, बुशमध्ये टर्न करायचं आहे त्याला. त्याला त्याचा इकडच्या बदल्यावरती तिकडचा विचार करायला तो. तिकडचा विचार जर करायला लागला, त्याच्यामधला जळायला लागला, तर तो बर्निंग बुश होतो. ह्या सगळ्या मी आता तुम्हाला गोष्टी सांगितल्या ते माझ्या नाही आहेत सगळ्या, ह्या कब्बालामधल्या गोष्टी आहेत. त्या आरी जोहार मध्ये लिहिलेल्या आहेत. आरीने त्याच्या कॉमेंट्री मध्ये लिहिलेल्या आहेत. कितीतरी मोठं मोठं कब्बालिस्ट झालं ते लोकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते लोकांनी सांगितलं की कसा हा वर्ल्ड आणि तो वर्ल्ड कसा इंटरॅक्ट होतोय. कारण ह्या वर्ल्ड मध्ये तिकडचा काय पण गोष्ट आलं ना, तर इथं लॉ म्हणून येतं, कायदा म्हणून येतं, फिक्स्ड येतं. म्हणून इस्रायल लोकांनी जेव्हा ती लोक प्रॉफेसी मध्ये होतो, 10 आज्ञा जेव्हा मिळाल्या ना त्या लोकांना, सिन्ना डोंगरावर ती लोकांना 10 आज्ञा मिळाल्या, त्या लोकांना तोरा मिळाला. 10 आज्ञा म्हणजे काय मिळालं? अख्खा तोरा मिळाला त्यांना. पण जेव्हा तो तोरा मिळाला तेव्हा ती लोक कुठल्या लेवलला होतो? प्रॉफेसीच्या लेवलला, म्हणजे ती लोक वरच्या लेवलला होतं. त्यांचा बर्निंग बुशचा मेनोरा झालेला होता, म्हणजे वरच्या लेवलला होतं तिथं. त्या टायमाला त्यांनी ते अख्खा फ्लो बघितल्यावर ती लोक काय बोललं? शोषणा मावशींनी क्वेश्चन विचारला होता मला, की इस्रायल लोक काय बोललं जेव्हा देवानी त्यांना कायदा दिला तेव्हा, की वी विल डू एन इयर, है ना? का बोललं ती लोक वी विल डू एन इयर? म्हणजे आम्ही करू आणि आम्ही ऐकू, असं ती लोक बोललं. का? कारण ती लोकांनी त्या लेवलवरून बघितलं ना, तर त्यांना काय दिसला की देव देव जे बोलतोय ना, ते सगळं असा खाली येतंय आणि इकडं काय होतंय, खालच्या लेवलला सगळं लॉज होतंय. सगळं काय होतं इकडं? फिक्स्ड होते. सगळ्या फिजिकल लेवलमध्ये आल्यावर ते लॉज होतात, ते कायदा बनतंय काहीतरी. देवाने तिथं बोललेला तोरा तो खाली येतोय आणि तो काय म्हणतो इथं? कायदा बनतोय काहीतरी. आणि ती लोक कुठं राहतात? ती लोक ह्या फिजिकल लेवलमध्ये राहतात. म्हणून ती लोक काय बोललं की आम्ही करू, कारण आम्ही फिजिकल लेवलमध्ये आहे ना, तर आम्ही करू. आणि आम्ही हे करून काय करू? आम्ही ऐकू, वरच्या लेवलला आम्ही जायचा प्रयत्न करू. समजला? कारण वरच्या लेवलमध्ये तुम्हाला ऐकायला येतंय, खालच्या लेवलमध्ये ते कायदे झालेले आहेत. वरच्या लेवलमध्ये तुम्हाला ते जॉईंट होत आहेत. त्याच्या वरच्या लेवलमध्ये तुम्हाला साऊंड दिसतील. तोराचा जो डिस्क्रिप्शन आहे ना, तो डिस्क्रिप्शन तुम्हाला काहीतरी सांगते की वरच्या लेवलमध्ये जेव्हा देव बोलतोय ना, तेव्हा खालच्या लेवलमध्ये येऊन तो ती गोष्ट फिक्स होते इथं. देव बोलला लाईट, लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. म्हणजे काय? त्या लेवलला देव बोलला लेट देअर बी लाईट. आणि ते खाली येईपर्यंत इथं खाली आल्यावर काय होते? त्याची लाईट होते, फिक्स्ड होते तो. आता तो लाईटला तुम्ही परत डार्कनेस नाही बनवू शकत, फिक्स झाला तो, लॉ झाला, लॉ. वरच्या लेवलवरून बोललेला इथं खालच्या लेवलला लॉ होते. म्हणून खाली आपल्याला काय करायचं? आपल्याला काय तोरा आपल्याला सांगते की तुम्हाला हे लॉ फॉलो करा. तुम्ही का लॉ फॉलो करा? कारण गरम पाण्यामध्ये हात टाकला तर तुम्हाला चटका लागला. तसं आहे लॉ. म्हणून तो ज्यांनी बनवलं ना ते लॉ, तो तुम्हाला सांगते की हे केलं तर तुम्हाला प्लेजर वाटेल, हे नाही केलं तर तुम्हाला पेन अवॉइड करता येईल. कारण त्यांचं कॉन्सिक्वेन्सेस आहेत कितीतरी त्या लॉसचं. असं असं ब्रांचेस आहेत, ते ब्रांचेस आपल्याला नाही माहिती. ते ज्यांनी बनवलं त्याला माहिती. म्हणून आपल्याला सांगितलं की लॉ पाळायचं. पण वरच्या लेवलवर गेल्यावर तुम्हाला काय, तर तुम्हाला ऐकायला येतात ते. ऐकायला जेव्हा तो लॉ येते तेव्हा त्याच्यामध्ये कितीतरी कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. त्या कॉम्प्लेक्स गोष्टी, जसं मी आता साप आणि हे सांगितलं ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला समजला ना, तर तुम्हाला समजते की वरच्या लेवलवर येतसिराचा जो लेवल ना, फॉर्मेशनच्या लेवलवर तिथं कसा फॉर्म झालाय सगळं. तुमची पर्सनॅलिटी कुठं आहे? पॉइंट करू शकता तुम्ही पर्सनॅलिटी इथं 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 कुठं कुठेतरी फॉर्म झालेली आहे ना, कुठेतरी हाय. तो जग आपल्याला दिसतंय नाही दिसत, पण तिथं हाय ना पर्सनॅलिटी. तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता तुमची पर्सनॅलिटी, तुमचा इगो हाय ना कुठेतरी. तो जो वर्ल्ड आहे ना, तो येतसिराचा फॉर्मेशनचा वर्ल्ड आहे. आपण प्रेम करतो आपल्या मुलांना. प्रेम म्हणजे काय? लव्ह म्हणजे काय? प्रेम करतो म्हणजे काय करतो? असं जवळ घेतला म्हणजे प्रेम केला. लांब आपली मुलं कितीतरी लांब लांब राहतात आणि तरी आपण प्रेम करतो ना त्यांना. मग प्रेम कुठं आहे? तो लव कुठून जातं, कुठं जातं? ते जी गोष्ट कनेक्ट करते ना, तो येतसिराचा वर्ल्ड आहे. वेगळा वर्ल्ड आहे, फॉर्मेशनचा वर्ल्ड आहे तो. त्या फॉर्मेशनच्या वर्ल्ड मध्ये ती पर्सनॅलिटी आहे. त्या पर्सनॅलिटीचा जो मेन हे आहे ना, तो फॉर्मेशन, तो सापाचा तो फॉर्मेशन आहे. कारण तो साप जेव्हा आपला
बॉडीचा विचार करतो ना, तो जो पर्सनॅलिटी आपल्या बॉडीचा विचार करतो तेव्हा तो साप होतो. तेव्हा जो का सगळ्यांचा विचार करेल ना, तेव्हा तो काय होईल, मशियाक होईल, मेनोरा सारखा होईल. नेक्स्ट क्वेश्चन. बोला ना, क्वेश्चन विचारलं तर असा कब्बाला बाहेर येईल, क्वेश्चन नाही विचारलं तर काही बाहेर येईल. थँक्यू. बट आय जस्ट राफेल क्वेश्चन. येस येस गो अहेड. या आय वॉज जस्ट थिंक ते लोक पण एवढा माणसं प्रीच पण करतात आपल्या रिलिजन बद्दल, तोरा बद्दल सांगतात, पण तरी पण ते असे मतलब असे कसे वागू शकतात, त्यांचा एवढा. हे बघा, आपण आता आपल्या कब्बाला क्लास चाललाय ना, आपल्या कब्बाला क्लास अटेंड करणार आणि कब्बालामध्ये खरोखर कोण जी कोणी माणसं इंटरेस्टेड आहेत ते स्टडी करतात आणि जी लोक नंतर लेक्चर्स बघतात हे बघतात, ते किती आहेत अख्खी जमा आपल्या कम्युनिटीमध्ये. आपली कम्युनिटी, आपली बेने इस्रायल इंडियाच्या कम्युनिटीमध्ये किती माणसं आहेत त्याच्यामध्ये? थोडीशीच माणसं आहेत ना. का थोडीशी माणसं आहेत? आणि ती लोक काय इंटरेस्टेड आहेत ह्या गोष्टीमध्ये, ह्याचा विचार केला पाहिजे. कारण आहे ना, तोरा आहे ना 4 लेवलवर आहे. आपल्याला आपल्या सोलला आहे ना 4ही लेवलला तोरा एक्सपिरियन्स करायचा असतो. ह्या जगामध्ये येऊन फिजिकल लेवलमध्ये एक्सपिरियन्स करायचं असतं, इमोशनल लेवलमध्ये एक्सपिरियन्स करायचं असतं, इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये एक्सपिरियन्स करायचं असतं आणि सिक्रेट लेवलवर कब्बाल याच्यामध्ये एक्सपिरियन्स करायचं असतं. या 4ही लेवलवर एक्सपिरियन्स करत असतं. जर आपण आहे ना तोरा त्या 4ही लेवलवर एक्सपिरियन्स नाही केला ना, तर आपल्याला ना परत येऊन आहे ना, आपण जी लेवल आपली राहिली ना ती लेवल आपल्याला एक्सपिरियन्स करायला लागतं. म्हणून कुठली कुठली माणसं असतात ती लोक लॉज बीज पालतात ती लोक, पण तेवढा हार्ड नाही व्हायला, पण ती लोक कब्बाला खूप जास्त स्टडी करतात. कुठली कुठली माणसं असतात ती लोक कब्बाला नाही करत, काय नाही करत, ती लोक लॉजच पालतात एकदम असा मुंगी सारखा. ही मुंगी नि हे नि ते नि काय तांदूळ निवडतील नि त्याच्यातला छोटा किडा फ्लावर तोडतील, त्याच्यातल्या छोटी किड्यांची अंडी बिंडी काढतील, एवढंच स्ट्रिक्टली लॉज पालतात ती लोक. का? कारण ती लोकांनी गेल्या जन्मी तो पाळला नाही, किंवा त्यांच्या कुठल्या तरी जन्मी त्या लोकांनी तो पाळला नाही. जोपर्यंत तुमचा सोल आहे ना 4 लेवलवर तोरा एक्सपिरियन्स नाही करला, तोपर्यंत त्या सोलला आहे ना वर्ल्ड टू कम मध्ये आहे ना एंट्री नाही मिळणार आहे. कारण परदेश ह्या वर्ड पासून जे डिफरन्शिएट होतंय ना, ते त्या 4 लेवलचं आहे. पे, रेश आणि आहे ना, मी बोललो ना, सोद म्हणजे सगळ्यात वरचा लेवल, पे म्हणजे सगळ्यात खालचा लेवल. तोराचा जो एक्सपिरियन्स आहे ना ह्या जगामध्ये आहे ना, पहिली गोष्ट आहे ना, तुम्हाला स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करायला लागल्यावर तुम्हाला तोरा 4 लेवलवर एक्सपिरियन्स करायला. आता तुम्ही बोलाल की आता बेतामिक दर्श नाही, आता तोरामध्ये लिहिलेल्या बेतामिक दर्श मधल्या गोष्टी आपण कशा करू? तुमच्या सोलनी ते केलेल्या आहेत त्या टायमाला. तुमच्या सोलनी कितीतरी नाही केलेल्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला आता करायचे आहेत. म्हणून तुम्हाला आताच्या लेवलमध्ये पाठवलंय तोरा पाला. तुम्हाला जे पुराण्या जमान्यातल्या गोष्टी आहेत ना ते नाही करतायत, पण तुम्हाला आता मॉडर्न इंटरप्रिटेशननी जर तुम्हाला तोराचा शोध तुम्हाला एक्सपिरियन्स करता येते ना, तर तुम्हाला कारण त्याच्यासाठी पाठवलेलं, कारण तुम्हाला त्या टायमाला समजला नाही ती गोष्ट. कब्बाला म्हणजे जो सिक्रेट आहे ना तोरा मधला, ते तुम्हाला त्या साईडला त्या टायमाला तुम्हाला समजला नाही. त्या टायमाला तुमची पर्सनॅलिटी अशी होती ना की तो बोलत होता की नाही, हा साप जो आहे ना तो सापच आहे तिकडे राहणारा. तुम्ही एक्सपेक्ट करायला तयार नव्हतो की तो साप म्हणजे तुमची पर्सनॅलिटी आहे. तर तो जो परत आपला सोल जो आहे ना, तो आपला सोल ह्या जगामध्ये ह्याच्यासाठी येतं की आपल्याला आहे ना ती गोष्ट समजायला पाहिजे आणि ती गोष्ट एक्सपिरियन्स करायला पाहिजे. कारण देवाने हा अख्खा तोरा आहे ना, तोरा का आहे? हा क्रिएशन आहे. क्रिएशन कसा केलं त्याचा ब्लू प्रिंट आहे. आणि तोरा देवानी कशासाठी बनवलेला आहे? हाच क्रिएशन बनवलं, पण हा क्रिएशन कशासाठी बनवलेला देवानी? आपल्यासाठी बनवलेला आहे. आपण जर ती गोष्ट एक्सपिरियन्स नाही केली ना, मग देवानी जे बनवलंय त्याचा मग गोल नाही साध्य होत ना. तर मग ती एक्सपिरियन्स करायसाठी सगळ्या 4ही लेवलवर एक्सपिरियन्स करायसाठी आपल्याला तोरा 4ही लेवलवर एक्सपिरियन्स होतो. फिजिकल, इंटेलेक्च्युअल, इमोशनल आणि वरच्या सोल लेवलला. ती एक्सपिरियन्स जो एक्सपिरियन्स असतो ना, तो एक्सपिरियन्स जो आहे ना, आपण जो एक्सपिरियन्स करतो तो ह्या बॉडीमध्ये असतानाच करू शकतो. तुम्ही जर सोल असाल तर तुम्ही एक्सपिरियन्स नाही करू शकता. एक्सपिरियन्ससाठी आहे ना 2 एक्स्ट्रीम्स लागतात, प्लेजर आणि पेन. जर पेन असेल ना तरच तुम्हाला प्लेजर येऊ शकतो, आणि प्लेजर आणि पेन ह्या बॉडीमध्ये असतानाच येऊ शकतो. एक्सपिरियन्स ह्या बॉडीमध्ये असताना येऊ शकतो. म्हणून तो एक्सपिरियन्स घ्यायसाठी सोल या बॉडी बरोबर कनेक्ट होते.
आणि सोल नाही एक्सपिरियन्स करत. सोल त्याच्यामधून त्याला समजते की काय आहे ते. त्याला प्लेजर येतंय नुसतं सोलला. सॅटिस्फॅक्शन आणि प्लेजर मिळते त्याला. जसं तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या मुलीनी तुम्ही बनवलेली काय गोष्ट खाल्ली तर तुम्हाला जी प्लेजर मिळतं ना, तसा सोलला तो प्लेजर मिळते. त्याचं पोट नाही, तुमचा पोट नाही भरत ना. तुम्ही बनवलेली गोष्ट तुमच्या मुला-मुलींनी खाल्ली तर तुमचा पोट भरतं? नाही भरत. तुम्हाला टेस्ट येतं? नाही येत. तुम्हाला कायच नाही येत. पण तुम्हाला काय येतं? प्लेजर येतं एक, है ना? सॅटिस्फॅक्शन मिळतो. तो सॅटिस्फॅक्शन आणि प्लेजर आहे ना, तो एक्सपिरियन्स करायसाठी सोल ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण तो प्लेन प्लेजर सगळ्या कुणाला मिळत असतं? आपल्या बॉडीला मिळत असतं. तो बॉडीला नाही मिळाला ना, तर त्याला प्लेजर नाही येऊ शकत सोलला. पण त्याच्यासाठी अख्खा तो तोरा तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे सगळ्या लेवलवर. जेव्हा तुम्ही एखादा मिtzवा करता किंवा एखादा हलाखा पाळता तेव्हा तुम्हाला जो तुम्ही जे केला ना त्याच्यामुळे ना तुमच्या सोलला जो प्लेजर मिळतं ना, तो एक वेगळ्या प्रकारचा प्लेजर आहे. पण तुम्ही जेव्हा कब्बाल्याचा काहीतरी स्टडी केला, हे केलं आणि कब्बाल्याच्या हिशोबाने तुम्ही केला आणि मग तुम्ही गिव्हर झालं आणि तुम्ही ती तुमच्या बॉडीने केली ती गोष्ट. तो जो प्लेजर मिळतो तो कब्बालिस्टिकल लेवलचा प्लेजर त्याला मिळतो. म्हणजे त्यांनी नॉर्मल खाया-पियाचा पण प्लेजर घेतला आणि एक स्पिरिच्युअल प्लेजर पण घेतला त्यांनी. म्हणजे त्याच गोष्टीमधून तो इमोशनल प्लेजर पण घेऊ शकतो, इंटेलेक्चुअल प्लेजर पण. एखादी गोष्टी समजली तुम्हाला तेव्हा इंटेलेक्चुअली प्लेजर प्लेजर वाटतं ना तुम्हाला, है ना? तुमच्या मनासारखा झाला तर इमोशनल प्लेजर येतं. तसं प्लेजरच्या वेगवेगळ्या लेव्हल आहेत. तसं तोरा सगळ्या लेव्हलवर जर तुम्ही तुमच्या सोलला त्याचा प्लेजर दिला ना, तर तो सोल ह्या जगामधून परत त्याला यायचं नाही. तो वर्ल्ड टू कम मध्येच येणार आहे परत. आणि वर्ल्ड टू कम असं नाही की तो येणारच आहे. असा आहे की तो असल, तो चालू आहे. फक्त आपण ते नाही केलं म्हणून आपल्याला परत मागच ठेवलेलं आहे. वर्ल्ड टू कम मध्ये कितीतरी माणसं आहेत आणि तिकडे त्यांची लाईफ चालू आहे आणि आपण नाही गेलो कारण आपल्या अजून एवढं कंप्लीट नाही झालं हे. किंवा असं पण होऊ शकते की आपल्याला तिथून परत इथं पाठवलं दुसऱ्या अजून लोकांना घेऊन यायला. तर वेगवेगळ्या लेवलचा हा टाइम आणि स्पेस आहे ना आपल्यासाठी आहे. वरच्या लेवलवर स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये गेलात ना तर त्या टाइम आणि स्पेस वेगळा फिल्म सारखा आहे. अख्खी पिक्चर कसा रेडी आहे तसा आहे तो. स्टार्ट होऊन एंड पण झालेला पिक्चर. आपण बघताना आपल्याला कुठं आपण बघतोय, कुठला शो बघतोय त्या हिशोबाने आपण बघतोय. 3 ते 6, 6 ते 9 कुठला शो बघतोय त्या हिशोबाने. पण तो पिक्चर स्टार्ट टू एंड स्टार्ट मध्येच बनलेला आहे. तर माणसं का नाही करत आहेत? माणसांना काय कुठल्या कुठल्या माणसांना तोरामध्ये नुसत्या तोराचा हलाखामध्येच इंटरेस्ट आहे. वेळ चांगला आहे. तू आपल्याला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटलं पाहिजे. कारण तिलोकांचा तो टिकून आहे. कोणाकोणाला इमोशनल लेव्हलवर दुसऱ्याला दुखू नको, दुखला तो हे त्याच्यावर माहितीये ना किती माणसं आहेत. असं नाही करायचं, दुखलं जातं असं. ती लोक इमोशनल लेव्हलवर तोरा एक्सपिरियन्स करायला आलेली. कितीतरी इंटेलेक्च्युअल लेव्हलवर तोराबद्दल तुम्हाला इंटेलेक्च्युअल तुमच्या सांगतील हुज्जतच घालतील. ती लोक इंटेलेक्च्युअल लेव्हलवर करायला आली. तसं वेगवेगळे लेव्हल आहेत. वेगवेगळ्या लेव्हलवर सगळी माणसं आपल्या आपल्या काहीतरी टिकून करायला आलेली आहेत. ते टिकून करताना तिला मेन गोष्ट काय आहे, तुम्हाला तोरा वे ऑफ लाईफनी जगायचं आहे. ह्या चारही लेव्हलमध्ये तुम्ही जिथं आहो ना तिथं तुम्हाला तोरा पाहिजे. आणि कंपेअर नाही करायचं. आपण कंपेअर कधी करतो जेव्हा आपला साप आपल्या संगती बोलतो ना तेव्हा की फ्रूट बघ किती चांगला आहे. आपण कंपेअर करतो, हा अरे तो चांगला नाही हा चांगला आहे असा. कंपॅरिझन पर्सनॅलिटी आपली सांगतं. बघ तो फ्रूट खायला किती चांगला आहे. हा खायला अरे तो चांगला असा लाल दिसते तो आहे मग हा पण लाल आहे मग हा पण टेस्टी असेल तसा. तो कंपॅरिझन साठी कोणाचं काम असतं तो आपल्या पर्सनॅलिटीचं काम असतं. म्हणून आपल्याला जे आला समोर त्या आल्या त्याच्यामध्ये कसा करायचा, तोराच्या हिशोबाने कसा करायचा, ते कसा करायचा, काय करायचं असा. काय बोलतोय तोरा आपल्याला कुठं पण गेलो आपण तर आपल्याला कोशरच खायचंय ना. मग तुम्ही कुठं पण गेलो तर कोशर नाही मिळालं तर काय कराल तुम्ही? तुम्ही व्हेजिटेरियन बना, है ना? म्हणजे तुम्ही काय केलं आता तुमचा तोराच्या हिशोबाने चाललो पण तुम्ही बाहेर गेलो नाही नाही ऐकतं नाही मिळत मग त्यांचा पण आपल्यासारखा कोशर तर मी मुसलमानांचा खाईल. तुम्ही पर्सनॅलिटीच ऐकलं तुमच्या, है ना? म्हणजे तुम्ही विचार करा तर तुम्हाला समजेल मी काय बोलतो. युजली जो हे असतं ना तो तुमचा पर्सनॅलिटी आहे ना तुम्हाला कुठल्या वेनी चालायचं त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप्चर करते की तुम्ही दुसऱ्या वेनी तुम्ही हे करता पर्सनॅलिटीला तुम्ही म्हणजे त्याला स्लोली स्लोली तुम्ही बर्न करताय त्याच्यामधल्या जे
येत्सेर हारा आणि येत्सेर तोफ आहे ना, दोन्ही येत्सेर त्याचं जे डिझायर आहे ना तिकडनं नाही तर दुसरीकडनं डिझायर घेता तुम्ही. बघा मी दुसरी कुठलीच गोष्ट नाही सांगत आहे तुम्हाला, तुम्हाला मी तोरामधूनच सांगतोय, तोरामध्येच आहे, तोरामधलाच अख्खा हा सिस्टम आहे. पण जोपर्यंत आपण त्या लेवलला नाही पोहोचू ना तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजणार नाही. जेव्हा आहे ना, आता माझ्या मुलीने त्या दिवशी एक काहीतरी असं पाठवलेलं की तिथं तल्मूद मध्ये लिहिलंय की म्हणजे लहान मुलांना डॅडी मम्मीनी मुलांना सी मध्ये स्विमिंग करायचं शिकवायचं असतं आणि एक काहीतरी प्रोफेशन शिकवायचं असतं ह्या जगासाठी. तिथं असं लिहिलंय सी मध्ये म्हणजे सी मध्ये स्विमिंग शिकवायचं असतं सो ही कॅन लिव्ह, आणि प्रोफेशन शिकायचं असतं की तो जगल ह्या जगामध्ये. तर ती बोलत होती की मला तू स्विमिंगच नाही शिकवलीस. आता मी स्विमिंगला पाठवलं, ती स्विमिंग शिकली नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण माझी दोन्ही मुलं दुसरी चांगलं स्विमिंग करतात, एकदम चांगलं स्विमर आहे. एक तर तो शिपवरच काम करायचा. पण ती पाण्यापासून घाबरते लहानपणापासून. तिला येतं स्विमिंग, येतं, ती पाण्यात बिण्यात उठतं, पण तशी स्विमिंग नाही. मला पण नाही स्विमिंग तशी एवढी जास्ती. तर मुलं ते तोरा ते काय सांगते ना ते तुला तुझ्या लेवलवरून नाही, ते हायर लेवल सांगते. कारण ते तलमूद जर सांगते ना तर तलमूद सांगते म्हणजे काय करते ते वेगळा काहीतरी सांगते. ते नॉर्मल गोष्ट नाही सांगत आहे ना. जर कुठल्या नॉवल मध्ये लिहिलेलं असतं, पेपरामध्ये असतं, तर ते नॉर्मल लेवल आहे. तलमूद सांगते म्हणजे काहीतरी हायर लेवल आहे. सी म्हणजे काय, तर सी म्हणजे तोराला सी बोलतात. तोरा आहे ना, तोराला काय बोलतात, सी बोलतात. वॉटर सी आहे ना, तोराला कम्पेअर काय केलंय, सी ला कम्पेअर केलंय. तर सी मध्ये स्विमिंग म्हणजे काय की तोरा कसा पालायचा, तोरामधून कसा अख्खी आपली लाईफ जगाची, तोराचा कसा आपल्याला हे करायचा, ते जे करायचं ह्या जगामध्ये जर आपण केलं ना तर आपण काय करतो, यू कॅन लिव्ह. कुठं लिव्ह, यू विल लिव्ह इन द वर्ल्ड टू कम. आणि ह्या जगामध्ये जगासाठी काय करायसाठी आहे, एक प्रोफेशन शिकवायचा. काहीतरी एक प्रोफेशन असलं आपल्याला इथं की ह्या जगामध्ये आपण जगू शकतो. म्हणजे ह्या जगामध्ये दोन गोष्टी पॅरेंट्सनी शिकवायची असतात, एक तर तोरा आणि एक प्रोफेशन. असा इंटरप्रिटेशन. तर आपल्याला आहे ना, जोपर्यंत आपली लेवल अशी आपण थिंकिंग प्रोसेस आणि हे आपण वरच्या लेवलला नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामधलं आहे ना काय सांगते ती गोष्ट नाही समजत. तसाच तोरा वाचताना आहे ना तुम्ही आता त्याच्यामध्ये डीप जायचा प्रयत्न करा. कारण आपण एवढा वर्षापासून क्लास घेतोय ना, तो यू कॅन गो डीप डीप इनसाइड. तुम्हाला त्याच्यामधून डीप डीप गोष्टी समजतील. आता मी तुम्हाला थोड्या थोड्या काय गोष्टी सांगितल्या ना, त्या हिशोबाने तुम्ही ते वाचताना हे करताना तुम्हाला ते कनेक्ट करता येईल तुम्हाला, आणि तुम्हाला त्याच्यामधून डीप डीप गोष्टी समजतील. तुम्हाला आदम आणि हवाची गोष्ट आहे ना, आदम आणि हवाची गोष्ट ती लहान मुलांसाठी नाही. ती काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे. ती खूप स्पिरिच्युअल आणि खूप वरच्या लेवलची गोष्ट आहे ती. आदम आणि हवाची अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आदमनी हवानी जो खाल्लेला फ्रूट आहे ना, तो फ्रूट का आहे, का खाल्ला तिने ते पण आहे. पर्सनॅलिटी, त्या सापानी का सांगितलं तो फ्रूट का, कारण ती एकच गोष्ट नॉन कोशर होती. देवाने सांगितलं सगळं खाऊ शकतोस, फक्त ही एक गोष्ट नको. तर ही एक जर गोष्ट नॉन कोशर आहे ना, तर ती गोष्ट आपण कशी कोशर करायची हे आपण ह्या जगामध्ये करतोय. आपण आहे ना ह्या जगामध्ये तो जो पर्सनॅलिटी आहे ना, त्या पर्सनॅलिटीला कोशर करतोय. आपलं पर्सनॅलिटी नसली तर आपण या जगामध्ये जगूच नाही शकत ना. आपण अॅनिमल सारखं, अॅनिमल लोकांना पर्सनॅलिटी नसतं. आपण बोलतो कुत्र्याला ही पर्सनॅलिटी ती पर्सनॅलिटी, पण त्याला असा पर्सनॅलिटी नसतं ना माणसासारखी. पण आपल्याला पर्सनॅलिटी आहे म्हणून आपण स्पिरिच्युअल ग्रोथ करू शकतो ना, नाही तर आपण अॅनिमल सारखंच राहिलो असतो. आपण तू पर्सनॅलिटी, त्या सापाला पण मशियाक बनवतो. ती जी नॉन कोशर गोष्ट होती ना त्याला कोशर बनवते. तिथे वेगळा कायच नाही. देव एक आहे. देवानीच बनवला. इव्हल गुड हे देवानीच बनवलंय, पण ते सगळं बनवलेलं आहे ना, त्याचा कसा युज करायचा ना ते आपल्यावर आहे. आपल्याला देवानी तेवढा हे दिलेलं आहे आणि लॉस दिलं की असा कर म्हणजे असं होईल, तसा कर म्हणजे तसं होईल. मग आता आपल्याला चॉईस आहे की करायचा की नाही. देवाने सांगितलं ह्या गरम पाण्यामध्ये हात टाकलास तर भात जाईल. आता आपल्याकडे चॉईस आहे ऐकायचं की नाही. जर आपण ऐकला तर आपल्याला भाजणार नाही, जर आपण नाही ऐकला तर आपल्याला भाजल. म्हणजे भाजला ते कोणाच्या चॉईसनी झाला, आपल्या चॉईसनी झाला. देवाच्या चॉईसनी नाही झाला, आपल्या चॉईसनी झाला. आणि जर नाही भाजला तर कोणाच्या चॉईसनी झाला, आपल्या चॉईसनी झाला. तर प्लेजर आणि पेन जो आपल्याला इथं आहे ना, तो आपण आपल्या चॉईसनी घेतो.
आणि आपण जे करतोय ना ते आपण जर पर्सनॅलिटीच्या हिशोबाने करत बसलो ना तर आपण आहे ना या जगामध्ये प्लेजर कमी आणि पेन जास्ती घेतो. कारण पर्सनॅलिटी कधी पण म्हणजे इगोइस्टिकली स्वतःबद्दलच विचार करतो. नाही, त्याला स्वतः ही बॉडी सेव्ह करायची आहे. कारण जोपर्यंत ही बॉडी आहे तोपर्यंत ती पर्सनॅलिटी आहे. ही बॉडी खलास की ती पर्सनॅलिटी गेली. आणि माणसं पर्सनॅलिटी लक्षात ठेवतात. सोल नाही लक्षात ठेवत, पर्सनॅलिटी लक्षात ठेवतात. तरी पण प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या माझीच पर्सनॅलिटी घ्या ना, प्रत्येकाला वेगवेगळी पर्सनॅलिटी माहिती असतं. कुणाला कुठली वेगळी पर्सनॅलिटी, कामावर वेगळी पर्सनॅलिटी माहिती आहे, सगळ्यांना वेगवेगळी पर्सनॅलिटी माहिती आहे. पर्सनॅलिटीमध्ये बघा किती इंडिव्हिज्युअल्स आहेत, है ना. पर्सनॅलिटी म्हणजेच आपला इगो आहे. तो आपला इगो, आपण जो बोलतो ना इगो, तो आपला इगो आहे. पण आपण कोणाला दुसऱ्याला काय दाखवायचं ना ते आपण ठरवतो. ती पर्सनॅलिटी ठरवतो. त्याला कुठला धोका दाखवायचा, 7 डोकं आहेत, त्याला कुठला दाखवायचा, त्याला कुठला दाखवायचा, त्याला कुठला दाखवायचा, सगळ्यांना कुठला कुठला डोका दाखवायचा, तो पर्सनॅलिटी ठरवतो. 7 म्हणजे 49 डोकं आहेत त्याला. 7 आणि 7 असं डोकं आहे. म्हणजे प्रत्येक जो घेतला ना, प्रत्येक जर तो सेफिरोत घेतला ना तर त्या प्रत्येक सेफिरोत मध्ये 7 सेफिरोत आहेत. है ना. प्रत्येक सेफिरोत मध्ये 7 सेफिरोत आहेत. म्हणजे सेफिरोत मध्ये राहणारे जे एंजल्स आहेत ना, त्या एंजल लोकांना किती आहेत, तो एंजल आहे आणि त्या एंजलला टोटल 7 सेफिरोत आहेत त्या एंजलला. तर एक सेफिरोतनी त्याची बॉडी बनतं आणि 6 सेफिरोतनी त्याचं विंग्स बनतात. म्हणून सांगितलं ना त्या एंजल लोकांना 6 विंग्स आहेत. एक विंग्सनी ती लोक त्यांचा बॉडी कव्हर करतात, एक विंग्सनी उडतात, एक विंग्सनी ती लोक डोका आणि ते वर कव्हर करतात. ते 7 7 आहेत ती लोक, कारण बॉडी आणि 6 विंग असं. जे सेराफिम बोलतात त्यांना, सेराफिम ओफानिम बोलतात. ते त्या वर्ल्डच्या अजून वरच्या वर्ल्डच्या आहेत. ते प्रत्येक ह्याच्यामध्ये गेलं ना तर वर्ल्ड मध्ये. आणि त्यांचं डोकं कसं आहे, इजिकेल ह्याच्यामध्ये, इजिकेलच्या ह्याच्यामध्ये लिहिलं आहे की एकाचा ऑक्स सारखा आहे, एकाचा इगल सारखा आहे, एकाचा सापासारखा आहे, सापासारखा नाही इगल सारखा आहे, एकाचा लायन सारखा आहे. तिथं पण तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये पण अॅनिमल्सच आहेत सगळं, है ना. आणि एकाचा आहे तो माणसासारखा आहे, पण माणसासारखा आहे तो मध्ये आहे. होलीनेसचा जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये माणसासारखा आहे. तो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, त्याला काय बोलतात, हे चॅरियटचा मेरकाबाचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो मेरकाबाचा स्ट्रक्चर पण इकडनंच वरच्या लेवलवर जेव्हा तोरा इंटरप्रेट होतो तेव्हा तो समजतो. पण त्याच्यामध्ये पण सापाच्या वरचा लेवल आहे. सापाच्या पर्सनॅलिटीच्या वरच्या लेवलला गेल्यावर तो समजतो. ती क्लाइम आहे तो, म्हणजे तो आपला आपण जो जिथं आहे ना, आपण जिथं आहे तिकडं आपण क्लाइम केलं तर तिथं तिथं आपल्याला तो वर्ल्ड दिसतो. तो वर्ल्ड दिसल्यावर आपण तो वर्ल्ड एक्सपिरियन्स करू शकतो. तो वर्ल्ड एक्सपिरियन्स म्हणजे प्लेजर आपल्या सोलला मिळतं, एक्सपिरियन्स आपल्या बॉडीला मिळतं. तिकडचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो एक्सपिरियन्स आपली बॉडी घेतं, पण प्लेजर आपल्या सोलला मिळतं. आणि सोलचा तो गोल आहे की अख्खा तोरा, फुल तोरा त्याला एक्सपिरियन्स करायचा आहे. कारण देवाने तोरा अख्खा क्रिएशन त्याच्यासाठी बनवलेलं आहे, सोलसाठी. तो सोल ते एक्सपिरियन्स करायसाठी या जगामध्ये, जोपर्यंत हा सगळा एक्सपिरियन्स नाही केला तोपर्यंत सुटका कशी मिळेल सोलला. म्हणजे अर्धी गोष्ट खाऊन आपण नाही जाऊ शकत ना. मी जर जेवण बनवलं पाहुण्यांसाठी आणि पाहुणा आले आणि खाल्ला नाही सगळं, तर माझं डोकं फिरलं. म्हणजे उद्या येऊन परत खा, असं आहे ते. म्हणून रिइन्कारनेशन का इन्कारनेशन ते सगळं आहे ना, त्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बघा ते सगळ्या गोष्टी कशा पडतात एक 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 याच्या स्लॉट मध्ये ना, तसं आहे ते. रिइन्कारनेशन म्हणजे पाप केला म्हणूनच नाही येत रिइन्कारनेशन करायला. पाप केलं तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये याल तुम्ही. अॅनिमल होऊ शकता, कारण आपला सोल कुठं पण कनेक्ट होऊ शकतो. अॅनिमल, दगड, काय पण होऊ शकतात तुम्ही. आणि हेल मध्ये हेल मध्ये नाही जात तो. वाईट काम केलं ना ह्या जगामध्ये, खूप खूप वाईट काम केलं, सगळं केलं ना, तर तो हेल मध्ये नाही जात, तो ह्या जगामध्ये येतो. आणि हेल सारखा लाईफ जगतो तो या जगामध्ये. आणि हेवन मध्ये गेला म्हणजे हेवन मध्ये नाही जात, तो या जगामध्ये येतो आणि हेवनली लाईफ जगतो या जगामध्ये. पण तो पुढचा लेवल, त्याचा पुढचा जो स्ट्रक्चर आहे ना त्याच्यामध्ये येते तो, त्याच्यात खतोराचा एक्सपिरियन्स करायला, हे करायला, ते करायला. बाकीच्या एवढा कॉम्प्लिकेशन्स आहेत ना या जगामध्ये आल्यावर, एवढा कॉम्प्लिकेशन्स आहेत. तिकडनं आलेली गोष्ट याला एवढं रूट्स आणि एवढं फुटलेलं आहेत ना, की त्या सगळ्यामध्ये अडकलेलं ते सगळं व्यवस्थित करायला. मेन प्रॉब्लेम कोण आहे, आपली पर्सनॅलिटी आहे. मेन जो प्रॉब्लेम आहे ना, आपली पर्सनॅलिटी आहे. ती पर्सनॅलिटीवर आपल्याला कंट्रोल पाहिजे, पर्सनॅलिटीने आपल्यावर नाही कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे साप आपल्या बरोबर नाही बोललं पाहिजे, आपण सापाबरोबर बोललं पाहिजे.
आपण आपल्या जर पर्सनॅलिटीला हे केलं नाही केलं तर मग पर्सनॅलिटी आपला ऐकाल, मग पर्सनॅलिटी आपल्या जवळ ऐकायला लागली तर मग तो होलीनेस मधून सगळा फ्लो चालू होईल. नेक्स्ट क्वेश्चन. जरा पाणी घेतो. आपण किती वाजलं, कितीला क्लास चालू केला? 7:05. आता वाजलं किती? 7, 8:14. 8:15 8. झालं. मी आता एक ग्लास आणि मग आपण बंद करू. नो क्वेश्चन्स. 10 आज्ञा हा आहे ना बेसिक. 10 आज्ञामध्ये आहे ना 620 वर्ड्स आहेत टोटल. आपल्याला कायदा किती दिलं देवानी? 630. 613 आणि 6 जे आहे ना ते फिक्स लॉज असतात. 613 तोरामध्ये दिलेले लॉज आहेत. 6 जे लॉज आहेत ना ते फिक्स्ड लॉज असतात. म्हणजे ते आपल्याला लक्षात कायमचं लक्षात ठेवायचं लॉज आहेत. मिरियम बद्दल आठवण ठेवायची आहे, हे ते असं कितीतरी गोष्टी आहेत, ते 6 आहे. आणि एक जो लॉ आहे ना तो चॉईस करायचा लॉ आहे आपल्याला, की चूज कर आणि व्हॉट यू नीड टू चूज. यू नीड टू चूज लाईफ अँड गुड. असा 620 लॉज आहेत टोटल. त्याच्यामधलं तोरा तोरा जे बनलाय ना त्या तोरा बनलाय त्याच्यामध्ये किती लॉज आहेत? 613 लॉ. 613 प्लस 6 प्लस 1 7, 620. तर 10 आज्ञाचा जो हे आहे ना, 10 आज्ञाच्या ज्या पार्ट आहेत ना त्याच्यावर किती अल्फाबेट्स आहेत टोटल? 620 अल्फाबेट्स आहेत टोटल. तर ज्या शाबुवतच्या दिवशी आपण बोलतो ना, शाबुवतच्या दिवशी 50व्या दिवशी देवाने काय दिला? 10 आज्ञा दिली. तर ते 10 आज्ञा दिल्या ना, 10 आज्ञा दिल्या म्हणजे काय दिला? अख्खा तोरा दिला. अख्खा तोरा दिला. तो तोरा आहे ना वेरिया म्हणजे क्रिएशनच्या वर्ल्ड मध्ये आहे ना तो तोरा किती लेटर्सचा आहे? 620 लेटर्सचा आहे अख्खा तोरा. आणि तो 620 लेटरचा जो तोरा आहे ना त्याच्यामध्ये काय आहे? 10 आज्ञा आहेत. तो खालच्या लेवलला मोशेनी जेव्हा खाली घेऊन आला तेव्हा तो दोन पाट्यांमध्ये होता. आणि मोशेनी इथं आणून जेव्हा इकडं आणून माणसं ह्या वर्ल्ड मध्ये माणसं काय करत होती, जे काय करत होते आणि मोशेनी जे बघितलं, जेव्हा मोशेनी ते तोडलं ना, मोशेनी तोडला तो. मोशेनी तोडल्यावर त्याचं जे तुकडा तुकडा झाला आणि त्याचं जे पीसेस झालं ना ते पीसेस काय तो का आता आपल्याला समजते ना तो तोरा आहे. तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या स्टोरीज आल्या. आणि ह्या लेवल मधून आपल्याला तोरा आपल्याला आहे ना त्या लेवलचा तोरा नाही समजला. जेव्हा मोशे तो तोरा घेऊन आला ना तर आपल्याला त्या लेवलचा तोरा नाही समजला. तर ह्या लेवलवरून आपल्याला तो तोरा समजायसाठी तो तोरा आपल्याला जो दिलाय ना तो तेव्हा त्या ह्याच्यामध्ये दिलाय. 5 पुस्तकं, त्याच्यानंतर प्रॉफिट्सची पुस्तकं आहेत, त्याच्यानंतर कब्बालाची पुस्तकं आहेत, तेलीम आहे, हे आहे ते, एवढ्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर आपल्याला तो ह्या लेवलचा तोरा समजतो. कारण ह्या लेवल आणि तलमुद आहे आणि काय ह्या लेवल, कारण तो ह्या लेवलवर आल्यावर तेवढ्या तुकड्यांमध्ये तुटतो. तर आपण जसं जसं वर वर जातो ना तसं वर वर गेल्यावर आपल्याला समजतं की तोरा काय आहे, तोरा काय सांगते, तोरा काय सांगतोय. वरच्या लेवलला आपल्याला सांगते तोरामध्ये 10 गोष्टीच आहे. 620 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यावर अजून गेलं तर 10 गोष्टी म्हणजे 10 सेफिरोटचा जो अख्खा वर्ल्ड आहे ना तो 10 सेफिरोटचा वर्ल्ड, 10 सेफिरोटचा तो डायनामिक समजते सगळं. तर अख्खा जो कब्बाला आहे ना तो कब्बाला काय आहे आपल्याला ना त्या शिडीनी वरवर नेण्यासाठी, आपल्या सोलचा जो कॉन्शियस पार्ट आहे ना तो कॉन्शियस पार्ट वरवर नेण्यासाठी आहे. आणि जेवढा वर आपण जाऊ ना या बॉडीमधून नाही त्या लॅडर वरून तेवढा आपल्याला तोरा वेगवेगळ्या लेवलवर समजेल. आणि तो वेगवेगळ्या लेवलवर समजलेला तोरा आहे ना आपण इकडे एक्सप्लेन नाही करू शकत, म्हणून त्याला सिक्रेट बोलतात. जो तोराचे जे वेगवेगळ्या लेवल्स आहेत ना ते वेगवेगळे लेवल जे आहेत ना ते एक्सप्लेन करायसाठी आपल्याला ह्या जगातल्या लँग्वेज अपुरी पडतो. जसं आता सापाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना समजली ना, सापाची आदाम हवा आणि सापाची गोष्ट समजली, बरोबर. पण जरी मी ती तुम्हाला सांगितली ना तुम्हाला तुमच्या लेवल, तुमचा जेवढा स्टडी आहे, तुमचा जेवढा हे आहे ना त्या लेवलनीच समजेल ती गोष्ट. कारण तिकडचा तो सिक्रेट आहे. तो सिक्रेट तिकडचा सिक्रेट इकडं सांगायसाठी आपण किती पण प्रयत्न केला ना तरी आपल्याला किती समजतं, जेवढे आपली लेवल आहे तेवढीच आपल्याला समजू शकतो. म्हणून कब्बालाला काय बोलतात? सिक्रेट बोलतात. शोध. शोध म्हणजे सिक्रेट.
याईन आहे ना, याईन. याईन म्हणजे काय? वाईन, वाईन. हा, वाईनची टोटल आणि सोचची टोटल सेम आहे. टोटल आपण आपण न्यूमरोलॉजी केली होती ना, मी गमात्री दाखवलं होतं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही टोटल केली तर त्याची दोघांची टोटल किती आहे? सेम आहे. का जसा वाईन पिल्यावर आपल्याला बरं वाटतं आणि नशा येतं ना, तसा स्टोराचं सिक्रेट समजल्यावर पण आपल्याला काय होतं? नशा येतं, बरं वाटतं. म्हणून बोलतात की जसा जसा वाईन आतमध्ये जातं तसा तसा सिक्रेट बाहेर येतं. हे दारू पिल्यावर सिक्रेट बाहेर येतं, अशी म्हण पण आहे. तर या स्मॉल जोकवर आपण आजचा आपला क्लास इथं एंड करू, कारण कोण क्वेश्चन नाही विचारतंय म्हणून. सी यू इन नेक्स्ट क्लास. यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग.